ओके, तर आज आहे आपलं हायड्रोकार्बन्स लेक्चर नंबर 6. कालपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रिपरेशन पाहिले अल्किन्सचं. कोणाचं पाहिलं? प्रिपरेशन ऑफ अल्किन्स आपण पाहिलेलं आहे. आपण रिॲक्शन्स ऑफ अल्किन सुद्धा काल चालू केलेलं होतं. रिॲक्शन्स ऑफ अल्किन मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन ऑफ अल्किन हे आपण पाहत होतो. ऑलरेडी हा पॉईंट झालेला आहे तुमचा. नसेल पाहिला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, तर अल्किन मध्ये काय ऍड करायचं आपल्याला? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. काय करायची अल्किनची? अल्किनची काय करायची आहे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन करायची आहे. हा आहे तुमचा अल्किन. अल्किन मध्ये इलेक्ट्रोफाईल ऍड करायचं. दॅट इज, जर इलेक्ट्रोफाईल याचा अर्थ तो कोणासोबत असेल? न्यूक्लिओफाईल. कोणासोबत असेल? न्यूक्लिओफाईल सोबत असेल. बरोबर का? रिॲक्शन केली काय होईल? दोन्ही इलेक्ट्रॉन तुमचे शिफ्ट होणार, कार्बो कॅटायन फॉर्म होईल. कार्बनला तुमचा इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच होईल. कार्बनला तुमचा इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच होईल. बरोबर का? नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? तुमचा न्यूक्लिओफाईलचा अटॅक होईल. कोणाचं होईल? न्यूक्लिओफाईल तुमचा C प्लस ला जाऊन अटॅच होणार आहे आणि त्या ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथे इलेक्ट्रोफाईल आणि या साईडला येईल तुमचा न्यूक्लिओफाईल. या साईडला येईल तुमचा न्यूक्लिओफाईल. कोण येईल? तुमचा न्यूक्लिओफाईल. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 रिॲक्शन केली. फॉर एक्झाम्पल आपण करूयात HBr सोबत. कोणासोबत करूयात आपण? HBr सोबत. HBr सोबत केली. बोला इलेक्ट्रोफाईल कोण आहे यांच्यातला? बोला H प्लस Br मायनस. H प्लस आणि Br मायनस. ठीक आहे, रिॲक्शन केली. बोला दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर तुमच्या इकडे शिफ्ट होईल. काय तयार होईल पाहिजे या ठिकाणी? CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज CH2. ओके, इथे इलेक्ट्रॉन आले नेगेटिव्ह. तुमचा इलेक्ट्रोफाईल जो आहे, ओके, H प्लस तो येऊन इथे अटॅच होईल. H प्लस इथे येऊन लागला. काय डाऊट? काय डाऊट? वरचा निगेटिव्ह चार्ज तुमचा निघून जाईल. वरचा निगेटिव्ह चार्ज तुमचा. काय डाऊट? काय डाऊट? सेकंड स्टेप मध्ये बोला काय होणार तुमच्याकडे? Br मायनस न्यूक्लिओफाईल तुमचा अटॅक करेल. देयर विल बी फॉर्मेशन ऑफ CH3 CH Br CH3 2 होते, हा एक CH3. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. निगेटिव्ह पार्ट कुठे गेलाय तुमच्या? CS ला. कोणाला जाऊन अटॅच झालाय तुमच्या? कोणाला जाऊन अटॅच झालाय तुमच्या? CS ला जाऊन तुमचा निगेटिव्ह पार्ट अटॅच झालेला आहे. आता इथे पहा, प्लस चार्ज इथेच का आला? प्लस चार्ज याच कार्बनवरती का आला? या कार्बनवरती का नाही आला? का बरं? का बरं? कारण इथे जो कार्बो कॅटायन तयार झाला हा कसा झालाय तुमचा? सेकंडरी झालाय. कसं झालाय हा? समजा इथे पॉझिटिव्ह चार्ज आला असता पहा, CH3 CH CH2 विथ पॉझिटिव्ह चार्ज. इथे काय झालं असतं तुमच्याकडे? प्रायमरी कार्बो कॅटायन तयार झाला असतं. काय तयार झालं असतं तुमच्याकडे? प्रायमरी कार्बो कॅटायन. आणि इथं काय झालं तुमच्याकडे? सेकंडरी झाला. आणि आपल्याला माहिती आहे प्रायमरी पेक्षा जास्त स्टेबल कोण असतो? सेकंडरी कार्बो कॅटायन हा तुमचा प्रायमरी कार्बो कॅटायन पेक्षा जास्त स्टेबल असतो. त्याच्यामुळे इथे सेकंडरी तयार होतो ना की प्रायमरी. काय डाऊट? कळलंय? पॉझिटिव्ह चार्ज इथेच का आला? नक्की समजलंय? 100% हा झाला तुमचा प्रोडक्ट तयार. काय डाऊट? नक्की जायचं पुढे. हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, ही जी रिॲक्शन होती ती इथे पुढे लिहायची होती आपल्याला. ठीक आहे, इथे काय हरकत नाही. सेम रिॲक्शन पुन्हा एकदा लिहितो, पाहून घ्या. कोण होतं तुमच्याकडे? CH3 डबल बॉन्ड CH2. कोणासोबत रिॲक्शन केली आपण? HBr सोबत. कोणासोबत केली? HBr सोबत. बरोबर का? हिट केलंय का सर? हिट केलेलं आहे. ठीक आहे, ते लिहून घ्या तुम्ही. बोला तयार काय झालं तुमच्याकडे? CH3 CH CH2 याच्यातला H तुमचा इथे येऊन लागलाय आणि Br तुमचा. नाव काय बरं प्रोडक्टचं? नाव काय प्रोडक्टचं? 2 ब्रोमो 1 2 3. बोला प्रोपेन. 2 ब्रोमो प्रोपेन. आता इथे अजून एक पॉसिबिलिटी होती. काय पॉसिबिलिटी होती दुसरी तुमच्याकडे? CH3 CH इथे H लागेल आणि या CH2 ला Br लागेल. आता हा कोण तयार झाला तुमच्याकडे? कोण तयार झाला? 1 ब्रोमो प्रोपेन. पण या ठिकाणी पाहिलं तर 2 ब्रोमो प्रोपेन जो आहे हा मेजर प्रोडक्ट असतो. काय असतो हा तुमचा? आणि हा जो असतो तुमचा 1 ब्रोमो प्रोपेन हा असतो तुमचा मायनर. सर तुम्ही कसं काय ठरवलं मायनर कोणता मेजर कोणता? सर तुम्ही
कस काय ठरवलं मेजर कोणता आणि मायनर कोणता? त्यासाठी आपण रूल वापरला मार्कोनिकॉप्स रूल. कोणता रूल वापरला आपण? कोणता रूल वापरला आपण? मार्कोनिकॉप्स रूल वापरला. काय वापरला आपण? मार्कोनिकॉप्स रूल वापरला. कोणता रूल वापरला आपण? अहो कोणता रूल वापरला? मार्कोनिकॉप्स रूल. काय डाऊट? अहो काय डाऊट? सर कसा वापरला ते तर सांगा. मेकॅनिझम ऑलरेडी सांगितले तुम्हाला. याचं मेकॅनिझम सांगितलंय का? सर पुन्हा एकदा सांगा काय फरक पडतो. चालतंय ना, पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 रिएक्शन केली तुम्ही HBr सोबत. इलेक्ट्रोफाइल कोण आहे तुमचा? न्यूक्लियोफाइल कोण आहे तुमचा? बोला, दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर तुमच्याकडे शिफ्ट होईल. या कार्बन वरती काय येईल तुमच्याकडे? पॉझिटिव्ह चार्ज CH3 CH विथ प्लस चार्ज CH2. काय डाऊट? काय डाऊट? काय डाऊट? हा तुमचा H प्लस इथे येऊन अटॅच झाला. पहिली स्टेप. काय डाऊट? नक्की 100%. आणि ही जी स्टेप आहे तुमची इलेक्ट्रोफाइलची ऍडिशन, ही काय तुमची? स्लो स्टेप. काय आहे तुमची? काय ही स्टेप तुमची कोणती आहे? स्लो स्टेप आहे. कोणती स्टेप आहे? स्लो स्टेप. पहिला याच्यामध्ये काही डाऊट आहे का? याच्यात काही डाऊट आहे का? नक्की. स्टेप 2 मध्ये बोला काय होणार तुमच्याकडे? तुमचा न्यूक्लियोफाइल जो आहे, इथे न्यूक्लियोफाइल कोण आहे तुमच्याकडे? Br मायनस. तो काय होईल तुमच्या CH3 ला CH वरती अटॅक करेल आणि काय तयार होईल? CH3 CH Br CH2 आणि खालचा H. हे झालं याचं मेकॅनिझम. हे झालं याचं मेकॅनिझम. काय डाऊट? काय डाऊट? कार्बोकॅटॅन तयार झालेला आहे का? कार्बोकॅटॅन तुमच्याकडे तयार झालेला आहे. रिअरेंजमेंट होईल का? पॉसिबल आहे. जर शक्य असेल तर रिअरेंजमेंट होणार आहे. इथे रिअरेंजमेंट पॉसिबल होती का? कारण पॉझिटिव्ह चार्ज कुठे आलता? सेकंडरीवर. इकडे गेला असतं तर प्रायमरी, इकडे आला असतं तरी प्रायमरी. त्यामुळे रिअरेंजमेंट झाली. पण जर पॉसिबल असेल तर मात्र रिअरेंजमेंट तुमची होणार. रिअरेंजमेंट तुमची होणार. काय डाऊट? काय डाऊट? ऍडिशन कोणानुसार केली? मार्कोनिकॉप्स. कोणानुसार केली? काय सांगतो मार्कोनिकॉप्स रूल? तर पहा, मार्कोनिकॉप्स रूल सांगतो द नेगेटिव्ह पार्ट. खरं तर स्टेटमेंट असे, वेन अन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिएक्टेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोes टू दॅट कार्बन आयटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. शॉर्ट मध्ये लिहू पहा, द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, ओके, किंवा तुमचा न्यूक्लियोफाइल goes to that carbon of the double bond, that carbon of the double bond that has less number of hydrogen. ज्याच्याकडे हायड्रोजनचा नंबर कमी आहे त्याच्याकडे कोण जातो तुमचा? निगेटिव्ह पार्ट. आणि ज्याच्याकडे हायड्रोजनचा नंबर जास्त त्याच्याकडे कोण जातो तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह पार्ट कोणता जातो? पहा बरं, निगेटिव्ह पार्ट इथे हायड्रोजन किती? एक. इथे हायड्रोजन किती? ब्रोमीन कुठे गेलाय? निगेटिव्ह पार्ट ब्रोमीन आहे ना. कुठे गेला? ज्याच्याकडे हायड्रोजन कमी, ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहेत. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. एक सॉल्व करायला जमेल का तुम्हाला? करता का? करा बरं सॉल्व. करा, रिएक्ट करा HBr सोबत. HBr ना HCl घ्या. चला या पटकन. चालेल? नक्की बोला काय होईल तुमच्याकडे? क्लोरीन कुठे लागेल तुमचा? इथे Cl लागेल. इथे तुमचा H लागणार. इथे काय लागणार तुमच्याकडे? H. इथे आला तुमचा H. काय डाऊट? काय डाऊट? इथे हायड्रोजन किती होते? एक. इथे किती होते? दोन. ज्याच्याकडे कमी त्याच्याकडे निगेटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्ट कोण येते? Cl मायनस. तो तुमचा कुठे जाईल? मध्ये. काय डाऊट?
काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की का? घेऊ का एक अजून एक एक्झाम्पल? घ्या बरं. सोडवा. रिएक्टेड विथ HBr. नीट पाहिजे, व्यवस्थित सॉल्व करायचं. झाले? पहा ह्याच्यातून तयार काय होईल तुमच्याकडे? इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर का? याच्यात काही डाऊट? नक्की. हायड्रोजन तुमचं इथे लागेल, बरोबर? इथे लागलं तुमचं हायड्रोजन. काय डाऊट? काय डाऊट? पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला? इथे आला. सर असं नाही, व्यवस्थित आम्हाला काढून दाखवा. काढून पण दाखवतो, काढूनच दाखवतो. चला चेक करा पुन्हा एकदा. काय होतं तुमच्याकडे? CH3 C CH3 C डबल बॉन्ड CH2. असंच होतं का? असंच होतं का? नक्की. कोणासोबत रिॲक्शन केली आपण? HBr सोबत केली ना? HBr सोबत केली. बोला काय तयार होईल तुमच्याकडे? फर्स्ट स्टेप मध्ये CH3 CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज CH2 आणि तुमचा H प्लस जो आहे तो इथे येऊन अटॅच. काय डाऊट? काय तयार झालं तुमच्याकडे? कार्बो कॅटायन तयार झालं. कोण तयार झालं तुमच्याकडे? कार्बो. कसा आहे बरं हा? सेकंडरी. कार्बो कॅटायन रिअरेंजमेंट व्हायची पॉसिबिलिटी आहे. रिअरेंजमेंट व्हायची पॉसिबिलिटी. हा पॉझिटिव्ह चार्ज जर इकडे गेला तर काय होईल तुमच्याकडे? टर्शरी कार्बो कॅटायन तयार होईल. काय तयार होईल तुमच्याकडे? मग होईल का रिअरेंजमेंट? कारण की आपल्याला माहिती आहे टर्शरी काय असतो सेकंडरी पेक्षा जास्त स्टेबल. टर्शरी काय असतो सेकंडरी पेक्षा? टर्शरी काय असतो सेकंडरी पेक्षा? मग होईल फॉर्म. होईल फॉर्म, बरोबर. इथला H कुठे जाईल? इकडे जाईल. आणि हा प्लस चार्ज तुमचा इकडे येणार. प्लस चार्ज तुमचा इकडे येईल. पहा तयार काय होईल मग तुमच्याकडे? CH3 CH प्लस चार्ज CH2. सॉरी थांबा, इथला हायड्रोजन एकच मिनिट. हा हायड्रोजन काय होईल तुमचा? शिफ्ट होईल. पहा हा H तुमचा इकडे जाईल आणि हा जो प्लस चार्ज आहे तो इकडे येईल. रिअरेंजमेंट होईल, बरोबर. इथे आला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज CH3 CH2. ह्या 2 आणि हा एक 3 CH. काय डाऊट? आता तुमचा Br मायनस काय होईल? या तयार झालेल्या टर्शरी कार्बोकॅटायन वरती अटॅक करेल आणि तुमच्याकडे त्या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तयार होणार आहे CH3 CH3. आता तुमचा Br इथे अटॅच होईल. काय डाऊट ह्याच्यामध्ये? असं का झालंय कळलंय का तुम्हाला? का झालंय कळलंय का? नक्की Br तुम्ही इथे अटॅच केला असेल, तो इथे नव्हता, या कार्बनला अटॅच होतो, कार्बन नंबर सेकंडला. कारण की काय होतं त्या ठिकाणी? रिअरेंजमेंट होते. काय होतं त्या ठिकाणी? रिअरेंजमेंट होत असते. काय डाऊट? काय डाऊट? लिहून घ्यायचं? घ्या पटकन. लिहायचं असेल तर लिहून घ्या. झाले? नेक्स्ट पुढे आता काय आपल्याकडे? अँटी मार्कोनिकॉप्स रूल. याच्या अपोजिट मार्कोनिकॉप्स काय होता? मार्कोनिकॉप्स काय होता? द नेगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट goes to carbon atom of the double bond that has less number. इथं काय होईल? नेगेटिव्ह पार्ट कुठे जाईल? जिथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन. नेगेटिव्ह पार्ट कुठे जाईल? जिथे जिथे काय असेल? द नेगेटिव्ह पार्ट goes to
that side of double bond, that side of double bond carbon, double bond carbon, बोला, that has more number of hydrogen atoms, more number of. सर असं काय झालं की मोर नंबर ऑफ हायड्रोजन कडे तो गेला, असं काय झालं? ज्यावेळेस आपण अँटी मार्कोनिकॉप्स रूल म्हणतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पॅरॉक्साइड घेतो. काय घेतो आपण त्या ठिकाणी? काय घेतो त्या ठिकाणी? सेम करतो आपण, CH3 CH डबल बॉन्ड CH2 रिॲक्शन करतो आपण HBr सोबत. फक्त अँटी मार्कोनिकॉप्स रूल मध्ये काय होतं, आपण कोणाचा प्रेझेन्स घेतो? पॅरॉक्साइड घेतो. काय घेतो आपण त्या ठिकाणी? पॅरॉक्साइड. काय घेतो आपण त्या ठिकाणी? पॅरॉक्साइड घेतो. काय घेतो आपण? पॅरॉक्साइड घेतल्यामुळे होतंय काय पहा, जो तुमचा निगेटिव्ह पार्ट आहे, जो तुमचा निगेटिव्ह पार्ट आहे तो तुमच्या इथे मोर नंबर ऑफ हायड्रोजन ज्या ठिकाणी आहेत तिथे जाऊन अटॅच होतो. काय डाऊट? फरक कळालाय? सर पॅरॉक्साइड काय असतं? सर पॅरॉक्साइड काय असतं पहा. व्हॉट इज पॅरॉक्साइड? जी ऑक्सिजनची बॉन्डिंग आहे ना, याला म्हटलं जातं पॅरॉक्साइड. काय म्हणतात याला? मग कोणी असेल तुमच्याकडे, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो बेन्झॉइल पॅरॉक्साइड आहे माझ्याकडे. काय माझ्याकडे? काय माझ्याकडे समजा, म्हणजे बेन्झिनचा पॅरॉक्साइड. कोणाचा पॅरॉक्साइड? कोणाचा पॅरॉक्साइड? बेन्झिनचा पॅरॉक्साइड त्या ठिकाणी तुमचा असू शकतो. काय डाऊट? समजा त्या ठिकाणी सर सोडियम असेल. काय असेल तुमचा? सोडियम असेल. फॉर एक्झाम्पल पहा, ऑक्सिजन ऑक्सिजन, इकडे एक Na आणि इकडे एक Na, याला काय म्हणणार तुम्ही? सोडियम पॅरॉक्साइड. काय म्हणणार तुम्ही याला? हायड्रोजन असेल तर याला काय म्हणणार तुम्ही? हायड्रोजन पॅरॉक्साइड. काय म्हणणार तुम्ही याला? काय म्हणणार तुम्ही याला? ही जी बॉन्डिंग आहे कोणाची? ऑक्सिजन ऑक्सिजनची. कोणाची? ऑक्सिजन ऑक्सिजनची. ही जी बॉन्डिंग आहे या बॉन्डिंगला काय म्हणतो आपण? पॅरॉक्साइड बॉन्डिंग. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? पॅरॉक्साइड बॉन्डिंग. काय म्हणतो आपण ह्याला? पॅरॉक्साइड बॉन्डिंग म्हणतो आपण. अहो काय म्हणतो? पॅरॉक्साइड बॉन्डिंग आपण ह्याला म्हणत असतो. काय डाऊट? याच्यात काय डाऊट आहे का? 100% नक्की. हे झालं तुमचं पॅरॉक्साइड. सर पॅरॉक्साइडनी फरक पडतो काय? पॅरॉक्साइडनी काय फरक पडतो? फॉर एक्झाम्पल पहा, आता मी जी रिॲक्शन करतोय चेक करा एकदा. हा जो पॅरॉक्साइड आहे माझा, होतं काय या ठिकाणी तुमचा, इथून मागे जर तुम्ही पाहिलं मार्कोनिकॉप्स रूल मध्ये, तर मार्कोनिकॉप्स रूल मध्ये तुम्ही जर पाहिलं, पुन्हा एकदा मार्कोनिकॉप्स रूल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी कोण तयार होत होता मध्ये? कार्बोकॅटायन. कोण तयार होतो तुमच्याकडे? कोण तयार होत होता? अँटी मार्कोनिकॉप्स रूल मध्ये काय होतं, पॅरॉक्साइड असल्यामुळे त्या ठिकाणी कार्बोकॅटायन तुमचा तयार होत नाही. इथे तुमचा फ्री रॅडिकल जनरेट होतो. काय जनरेट होतो? कसा सर? पहा सांगतोय. आणि जर फ्री रॅडिकल जनरेट झाला तर मेकॅनिझम कोणतं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम कोणतं असणार? सी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सेम मॉलिक्यूल तुमचा ह्या बाजूला. याच्यात काही डाऊट? याच्यात काही डाऊट आहे का? नक्की? अहो काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? नक्की. इथे काय होईल? हा बॉन्ड तुमचा ब्रेक होईल आणि जनरेट काय होईल तुमच्याकडे? पॅरॉक्साइड. काय जनरेट होईल तुमच्याकडे? काय जनरेट होईल तुमच्याकडे? कसे पहा, दोन मॉलिक्यूल कोणाचे? कोणाचे? ऑक्सिजन सी डबल बॉन्ड. यस. काय डाऊट? पहा हा झाकला मी. ओ सी डबल बॉन्ड बेन्झिन रिंग. ओ सी डबल बॉन्ड. आता इकडचं झाकला. काय? ओ सी डबल बॉन्ड बेन्झिन रिंग. काय डाऊट? किती मॉलिक्यूल? इकडचं एक इकडचं एक. टोटल किती? टोटल किती? हे जे दोन मॉलिक्यूल आहेत, आता आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये पाहिलं होतं. फ्री रॅडिकल मॉलिक्यूल, फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. काय होतं? फ्री रॅडिकल तुमचा मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करतो आणि तयार काय करतो? मॉलिक्यूल आणि पुन्हा फ्री रॅडिकल मॉलिक्यूल सोबत मॉलिक्यूल आणि फ्री रॅडिकल जनरेट होतो. पहा फ्री रॅडिकल, पहा चेक करा. फ्री रॅडिकल
सी डबल बॉन्ड सिंगल फ्री रॅडिकल मॉलिक्यूल आहे का? कोणासोबत रिएक्शन झालं तुमच्या? मॉलिक्यूल सोबत होमोलायटिक फ्युजन झालं. हा H तुमचा इथे आला, तयार काय झालं पहा, बेन्झिन रिंग सी डबल बॉन्ड OH मॉलिक्यूल आणि इथे जनरेट झालं तुमच्याकडे फ्री रॅडिकल. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत कळाले? फ्री रॅडिकल मॉलिक्यूल, मॉलिक्यूल फ्री रॅडिकल कळतंय. पॅरॉक्साइड काय होतं त्या ठिकाणी? त्याचं होमोलायटिक फ्युजन, फ्री रॅडिकल जनरेट होतात दोन. पहिला फ्री रॅडिकल मी यूज केलाय, HBr सोबत रिएक्शन केली, जनरेट झालाय माझ्याकडे मॉलिक्यूल आणि Br चा फ्री रॅडिकल. Br चा कोण तयार झाला माझ्याकडे? Br चा फ्री रॅडिकल. याच्यात काय डाऊट? इथपर्यंत कळाले नक्की? आता कोण आहे माझ्याकडे? हा फ्री रॅडिकल. हा फ्री रॅडिकल मी घेतला, फ्री रॅडिकल. काय डाऊट? फ्री रॅडिकल घेतलाय पहा, फ्री रॅडिकल. ह्याची रिएक्शन करतो आता मी मॉलिक्यूल सोबत. कोणासोबत करणार आहे मी? कोणासोबत करणार आहे मी? CH2 डबल बॉन्ड CH3. काय डाऊट? काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट आहे का? कोणासोबत केली? फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. जनरेट काय होणार? मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल आणि चेक करा काय होईल. हा डबल बॉन्ड तुमचा होमोलायटिकली तुटेल, बरोबर. जर हा ब्रेक झाला, होमोलायटिकली ब्रेक झालाय, कसं झालाय? होमोलायटिकली ब्रेक झालाय, तर तयार दोन गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, एक तर CH2 फ्री रॅडिकल CH3, बरोबर. हा तुमचा ब्रोमीन येऊन अटॅच होणार आहे ना. आता पहा, समजा इथे दोन फ्री रॅडिकल झाले, होमोलायटिक फ्युजन, एक इलेक्ट्रॉन याला एक इलेक्ट्रॉन याला, म्हणजे ब्रोमीन तुमच्या एकतर CH2 सोबत पेअरिंग करेल किंवा CH. मी म्हणतो त्यांनी CH2 सोबत पेअरिंग केली, याचा एक फ्री रॅडिकल, पहा याचा एक फ्री रॅडिकल आणि ब्रोमीनचा एक फ्री रॅडिकल, दोघांनी काय केलं? बॉन्ड तयार. आणि इथे फ्री रॅडिकल हा एक जनरेट झाला. काय डाऊट? सेकंड, किंवा हा एक मॉलिक्यूल जनरेट होऊ शकतो किंवा हा जनरेट होऊ शकतो. पहा CH याचा फ्री रॅडिकल, ब्रोमीनचा फ्री रॅडिकल, दोघांनी बॉन्ड तयार केला CH. काय डाऊट? इथे जर पाहिलं तर तुमच्याकडे फ्री रॅडिकल अशा कार्बन वरती जो पुढे एका कार्बनला अटॅच, म्हणजे कोणत्या टाईपचा? प्रायमरी फ्री रॅडिकल. इथे काय झाला तुमचा? प्रायमरी. आणि इथे काय झालं तुमचा? स्टेबल कोणता असतो? स्टेबल कोणता असतो? मग हा जनरेट होईल का? हा जनरेट होईल का? कळतंय? हा का नाही जनरेट होणार? समजलंय का? जनरेट कोणता होईल तुमचा? काय डाऊट? अहो काय डाऊट? कळतंय का नक्की असं का होतंय? कळतंय का नक्की? जाऊ पुढे. पहा काय झालं जनरेट तुमच्याकडे? फ्री रॅडिकल कोणासोबत रिएक्शन करेल तुमच्या? मॉलिक्यूल सोबत. कोणासोबत जनरेट? फ्री रॅडिकल मॉलिक्यूल, फ्री रॅडिकल आणि फ्री रॅडिकल आणि मॉलिक्यूल. याला खोडू का आता? याला खोडतो पहा, फ्री रॅडिकल आणि रिएक्शन विथ मॉलिक्यूल. काय डाऊट? होमोलायटिक फ्युजन होईल, इथे एक फ्री रॅडिकल, इथे एक फ्री रॅडिकल. काय डाऊट? अहो काय डाऊट? ह्याला उचलतो, इकडे खाली ठेवतो पहा, त्याला उचलतोय खाली ठेवतोय. पहिला फ्री रॅडिकल घेतला पहा, Br CH2 CH फ्री रॅडिकल CH3 रिएक्टेड विथ HBr, होमोलायटिक फ्युजन, फ्री रॅडिकल मॉलिक्यूल, जनरेट काय होणार? मॉलिक्यूल आणि इथून जो H रॅडिकल निघेल, H चा तो काय होईल तुमच्या? CH सोबत बॉन्डिंग करेल, तयार काय होईल पहा, Br CH2, आधीचा एक H, आता आलेला H, CH2 CH3 आणि प्लस Br फ्री रॅडिकल, प्लस काय जनरेट झाला? काय डाऊट? ही रिएक्शन कंटिन्युअसली तुमची चालू आहे. सर हा Br कुठे जाणार? हा Br फ्री रॅडिकल आहे, किती वापरला परत दुसऱ्या मॉलिक्यूल साठी यूज होईल. कळतंय का? कळतंय का? आता याला प्रत्येक वेळेस असं मेकॅनिझम लिहायच्या ऐवजी आपण त्याला एका शॉर्ट रूल मध्ये लिहिले, ज्याला आपण म्हटलो अँटी मार्कोनिकॉप्स रूल. काय म्हणतो त्याला आपण? त्याच्यानुसार
तुमचा निगेटिव्ह पार्ट कुठे गेलाय? मोर नंबर ऑफ हायड्रोजन कडे. मोर नंबर ऑफ, काय डाऊट? काय डाऊट? कळले कशामुळे झाले? बिकॉज ऑफ पॅरॉक्साईड. कोणामुळे झाले? बिकॉज ऑफ, कोणामुळे झाले? बिकॉज ऑफ, इथं फ्री रॅडिकल जनरेट होतोय. इथे तुमचा कार्बोकॅटायन होतोय का? कार्बोकॅटायन होत नाही. याचा अर्थ रिअरेंजमेंट होईल का? रिअरेंजमेंट होणार नाही. आता हा जो अँटी मार्कोनिकॉप्स रूल आहे हा फक्त HBr साठी. कोणासाठी? फक्त HCl. जसं आपण पाहिलं मगाशी, बरोबर ना? आपण मार्कोनिकॉप्स रूल वापरला HCl साठी. कोणासाठी वापरला आपण? इथं वापरला HCl साठी. मार्कोनिकॉप्स रूल फॉर HCl. तसं आपण HCl साठी अँटी मार्कोनिकॉप्स रूल वापरत, कारण की त्या ठिकाणी H आणि Cl चं होमोलायटिक फ्युजन होणं पॉसिबल नसतं. तो बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक होऊ शकत नाही. जसा HBr मध्ये झाला ना इथे, तसा HCl मध्ये होत नाही. त्याच्यामुळे अँटी मार्कोनिकॉप्स रूल हा कोणासाठी आहे? फक्त HBr साठी. कोणासाठी आहे? HF चे रिएक्शन आपण ऑलरेडी पाहत नाही, कारण तो कसा आहे, त्याच्यातलं पण हा HCl साठी होत नाही. का बरं? कारण बॉन्ड ब्रेक होत, बॉन्ड ब्रेकिंग त्या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे, बॉन्ड ब्रेकिंग होणार. मग सर HI का नाही वापरत आपण? HI आपण का नाही वापरत? जसं आपल्या इकडे बी रॅडिकल जनरेट झाला ना, BR रॅडिकल, तसंच आपल्याकडे काय जनरेट होईल? मग काय जनरेट होईल? आणि आय रॅडिकल जो जनरेट होतो त्याची टेंडेन्सी काय आहे की तो त्या सोल्युशन मधल्या दुसऱ्या आय सोबत रिॲक्ट करून I2 तयार करेल. ठीक आहे. तसा BR ची टेंडेन्सी नाहीये की तो दुसऱ्या BR रॅडिकल सोबत जनरेट असं बॉन्डिंग करेल. ओके, असं या ठिकाणी होत नाही. इथे मात्र होणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट I2 तयार होतो. आय रॅडिकल जनरेट होत नाही. म्हणून HI साठी सुद्धा ही रिॲक्शन, म्हणजे अँटी मार्कोनिकॉप्स रूल कोणासाठी व्हॅलिड आहे? ओनली फॉर okay, the reaction mechanism is followed, free radical mechanism is followed only for HBr. That is, HBr shows anti-Markovnikov rule in presence of peroxide. HCl does not shows anti-Markovnikov rule as HCl bond कसा आहे तुमचा? स्ट्रॉंग आहे. इथं H आणि Cl ची ब्रेकिंग होणार नाही. त्याच्यामुळे HCl साठी हा रूल तुमच्याकडे, HCl साठी हा रूल, आणि H साठी काय आहे? I साठी काय आहे तुमचा? आय रॅडिकल दुसऱ्या आय रॅडिकल सोबत कंबाईन होऊन I2 त्या ठिकाणी तयार होत असतो किंवा होऊ शकतो. दॅट इज आय फ्री रॅडिकल फॉर्म्स विल कंबाईन विथ अनदर आय रॅडिकल टू फॉर्म I2. काय तयार होऊ शकतो तुमचा? I2. त्याच्यामुळे HI साठी सुद्धा हा रूल व्हॅलिड. अँटी मार्कोनिकॉप्स रूल नाही. मग HCl आणि HI दिला असेल तर कोणता रूल फॉलो करायचा? मार्कोनिकॉप्स. कोणता रूल फॉलो करायचा? त्या ठिकाणी अँटी मार्कोनिकॉप्स रूल येईल का? अँटी मार्कोनिकॉप्स रूल कोणासाठी येणार? फक्त HBr साठी. कोणासाठी येणार? फक्त काय डाऊट? देऊ का एक्झाम्पल? मग घ्या बरं एक्झाम्पल, सोडून घ्या, सोडवा. सोडवा. 3 एक्झाम्पल दिले, तिन्हीच्या तिन्ही सॉल्व्ह करून घ्यायचे. हा पॅरॉक्साइड आहे बरं का, चॉईस केले ना. हा काय तुमचा पॅरॉक्साइड. क्या पटकन. झाले? बोला, पॉझिटिव्ह पार्ट कोण येथे? हा, H+. निगेटिव्ह पार्ट कोणता रूल होईल इथे? पॅरॉक्साइड दिलाय का? पॅरॉक्साइडने दिला म्हणजे कोणता? मार्कोनिकॉप्स. म्हणजे कोणता रूल? म्हणजे BR कुठे जाईल तुमचा? ज्या ठिकाणी काय हायड्रोजन कमी. हायड्रोजन कमी कुठे तुमचे?
पहा असं जर असेल तर इथे तुमचं हायड्रोजन कमी असणार, हायड्रोजन तुमचं इथे लागेल, ब्रोमिन तुमचं इथे लागेल. काय डाऊट? हा हो, HBr दोन्ही रूल फॉलो करतो, मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्स. पण HBr अँटी मार्कोनिकॉप्स कधी जातो? ज्या वेळेला काय त्या ठिकाणी पॅरॉक्साईड, पॅरॉक्साईड होता का मग अँटी मार्कोनिकॉप्स होईल का? खाली पहा बरं, मात्र HCl आहे आणि कोणी तुमच्याकडे पॅरॉक्साईड, मग इथे कोणता रूल फॉलो होईल? नाही, मार्कोनिकॉप्स. का? HCl साठी अँटी असतो का? मग जरी पॅरॉक्साईड असला तरी तो कसा जाणार? मार्कोनिकॉप्स साठी. कोणासोबत जाणार? म्हणजे Cl तुमचा इथे लागेल, हायड्रोजन तुमचा इथे लागेल. काय डाऊट? खालचं जमेल का? ब्रोमिन पण आहे आणि पॅरॉक्साईड पण आहे, मग कोणता रूल? लिहा मग, लिहा मग. प्रोडक्ट काय असेल यावेळेस? Br तुमचा इथे अटॅच होईल, हायड्रोजन इथे असेलच. झालंय? अजून एक देऊ का? अजून एक देऊ? घ्या. सॉरी, पॅरॉक्साईड आहे. बोला प्रोडक्ट बोला. हा, आई कुठं लागेल? मार्कोनिकॉप्स. कोणता रूल होईल इथे? मार्कोनिकॉप्स. असला तरी पण काय होणार? HI साठी अँटी मार्कोनिकॉप्स आपल्याकडे नाहीये. काय डाऊट? काय डाऊट? हा, HI साठी नाहीये, HCl HI साठी नाही. कोणासाठी फक्त अँटी मार्कोनिकॉप्स? HBr साठी. कोणासाठी फक्त? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? हायड्रेशन. म्हणजे हायड्रेशन, डिहायड्रेशन म्हणजे पाणी, डिहायड्रेशन म्हणजे पाणी बाहेर काढणे, हायड्रेशन म्हणजे काय? पाणी ऍड करणे. कोणाची ऍडिशन करायची? कोणामध्ये करायची? कोणामध्ये करायची? अल्किन मध्ये करायची. कोणामध्ये करायची तुम्हाला? जर अल्किन मध्ये वॉटरची ऍडिशन करायची, कोणाची करायची? हायड्रेशन कोणतं फॉलो, मेकॅनिझम कोणतं होतं? कोणता होता रूल? मार्कोनिकॉप्स रूल होतो. कोणता रूल फॉलो होतो? कोणता रूल फॉलो होतो? मार्कोनिकॉप्स होतो. याचा अर्थ कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो. जर कार्बोकॅटायन तयार झाली मग काय होणार? काय होणार तुमच्याकडे? काय होणार तुमच्याकडे? रिअरेंजमेंट त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे जे आहे ते इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड केलं जातं. इन प्रेझेन्स ऑफ, सर रिॲक्शन लिहून दाखवा, डायरेक्ट मेकॅनिझम नको. ठीक आहे, आधी रिॲक्शन लिहून पाहूयात. पहा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे अल्किन आहे. काय तुमच्याकडे? CH2 CH2. ठीक आहे, कोणासोबत रिॲक्शन करायची तुम्हाला? वॉटर सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? आता इथे काय तुमच्याकडे वॉटर मध्ये काय असतो? H+ आणि मार्कोनिकॉप्स फॉलो होतो. याचा अर्थ निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार? त्याच्याकडे हायड्रोजन, त्याच्याकडे हायड्रोजन. आता इथे दोघांकडे हायड्रोजन काय? दोघांकडे हायड्रोजन कसे? सेम. मग कुठेही पाठवा, चालतंय ना, काही हरकत नाही. CH2 सिंगल बॉन्ड CH2 OH H OH आणि काय डाऊट? काय डाऊट? हे कसं आले कळलंय का? कसं आले कळलंय का? सर मेकॅनिझम पाहूयात. पहा फॉर एक्झाम्पल, आता समजा हा कसा होता अल्केन? अल्केन तुमचा सिमेट्रिकल होता. कसा होता अल्केन तुमचा? समजा अनसिमेट्रिकल अल्केन आहे. कसं आहे तुमच्याकडे? समजा CH डबल बॉन्ड CH2. अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये आपण वॉटरची ऍडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड काय होणार? बोला कोणता रूल? CH3 सॉरी CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. मार्कोनिकॉप्स नुसार वॉटर मधला निगेटिव्ह पार्ट कोण आहे? OH मायनस. तो कुठे जाईल? तुमच्या CH कडे. लेस नंबर ऑफ हायड्रोजन, दॅट इज इथे OH येईल आणि इथे काय येणार तुमचा H. काय डाऊट? आणि तयार काय झालंय रे? अल्कोहोल तयार झालंय. कोण तयार झालाय? हायड्रेशन. इकडे जर पाणी वापरलं बाहेर अल्कोहोल निघेल, इकडे अल्कोहोल वापरलं तिकडे तुमचं पाणी निघेल. काय डाऊट? याच्यात काय डाऊट आहे का? याच्यात काय डाऊट आहे का? मेकॅनिझम सांगू का? नक्की मेकॅनिझम पहा. आता तुमच्याकडे काय होतं? CH3 CH डबल बॉन्ड CH2. कोणासोबत रिॲक्शन करताय तुम्ही? वॉटर सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय? ऍसिडच्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करताय? ऍसिडच्या. ऍसिड काय देतं तुम्हाला? ऍसिड काय देतं तुम्हाला? मी म्हणतो ऍसिड घेतले H2SO4. काय दिलं त्यांनी? H+. H त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. काय हा? इलेक्ट्रोफाइल. काय हा?
बोला, इकडे शिफ्ट होईल, काय तयार झालं तुमच्याकडे? CH3 पहा, CH3 CH CH2 आणि आता H आला. हा काय डाऊट? काय डाऊट? ऍसिड मधला H प्लस ने काय केलं या ठिकाणी? अटॅक. काय डाऊट? समजलंय का? स्टेप 1 कळाली. आता इथे कार्बोकॅटायन तयार झाला. ही स्टेप कशी आहे तुमची? स्लो स्टेप. काय ही तुमची? कारण बॉन्ड ब्रेक होतात आहेत ना, बॉन्ड ब्रेक होतात, ते स्टेप कशी असणार? कशी असणार स्टेप तुमची? स्लो स्टेप. म्हणजे आरडीएस असेल काही. स्लो स्टेप म्हणजे काय असणार ही? आरडीएस, दॅट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. हीच काय असणार तुमची? रेट डिटरमाइनिंग स्टेप. काय असणार ही तुमची? अहो काय असेल तुमची ही? काय असणार ही तुमची? रेट डिटरमाइनिंग स्टेप ही तुमची असणार आहे. याच्यात काही डाऊट? याच्यात काही डाऊट? नक्की नाही. ठीक आहे, पहा नेक्स्ट. आता आता इथे तुमचा पहिल्यांदा आला इलेक्ट्रोफाइल. आता कोण येईल? आता कोण येईल? कोणाची ऍडिशन करताय तुम्ही? वॉटरची. कोणाची ऍडिशन करताय तुम्ही? वॉटरची. कोणाची ऍडिशन करताय तुम्ही? वॉटरची करताय. कोणाची करताय? वॉटर मध्ये जो काय ऑक्सिजन आहे, त्या ऑक्सिजन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत का? सॉरी, ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉन आहेत. जर इलेक्ट्रॉन आहेत तो ऍज अ काय काम करेल? न्यूक्लिओफाइल. काय काम करेल ऍज अ? कुठे अटॅक करेल? तुमच्या CH वरती, कार्बोकॅटायन वरती. काय तयार होईल पहा? CH3 CH CH2 आणि खालचा H CH3. वरती कोण आलं तुमच्याकडे? वॉटर. कोण आलं तुमच्याकडे? पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन वरती काय आलाय? पॉझिटिव्ह चार्ज. इथून ऑक्सिजन काय करेल? पॉझिटिव्ह चार्ज त्याला आवडत नाही, त्याला तो काढायचा आहे. तू काय म्हणेल? H प्लसला तू आता निघून जा. तू काय कर आता? निघून जा. जर H प्लस निघून गेला, H प्लस काय झालं? निघून गेला, तर काय तयार होईल पहा? CH3 CH OH CH3 आणि इथून बाहेर काय पडला तुमच्याकडे? H प्लस. सर हा H प्लस काय? ओके, त्या ऍसिडचा वापरला, परत दिला. काय डाऊट? मेकॅनिझम कळलं आहे का? हायड्रेशनचं मेकॅनिझम कळलंय का? काय डाऊट ह्याच्यामध्ये? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की जायचंय पुढे? अहो जायचंय पुढे. नेक्स्ट काय तुमच्याकडे? ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात? OMDM. काय म्हणतात ह्यालाच? आधीच्या एक्झाम्पल घेतले का आपण? नाही घेतले एक्झाम्पल? एक्झाम्पल घ्या ना. एक्झाम्पल कुठे घेतले आपण? घ्या बरं, सॉल्व करा. सॉल्व करायला तर आली पाहिजे तुम्हाला. करा. इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. सर H2SO4 दुसरा ऍसिड घेऊ का? वापर ना भाऊ, काय हरकत नाही, चालतंय. दुसरं वापरलं तुम्ही तरी चालेल, माझी काही हरकत नाही. सोडवा. सोडवा. अहो सोडवा ना. कधी सोडवले? क्या नीट पाहिजे. झालं का? झालंय का?
झाले पहा. नेक्स्ट पेन कुठे, बोला. बोला. OH कुठे, इथे. H कुठे, OH इकडे आला असता तर, OH इकडे आला असता तर H इकडे, तेच झालं असतं बरोबर. इकडून नेमिंग नंबरिंग करायचं आपण इकडून केलं. हा काढा दोन्ही पण काय, दोन्ही पण करेक्ट आहेत, दोन्ही सुद्धा करेक्ट आहेत. चालेल, काय डाऊट खाली, बोला. बोला खाली काय केलं, बोला. पॉझिटिव्ह चार्ज कुठे, इथे का इथे, बरोबर का. म्हणजे BR कुठे, BR कुठे लावणार तुम्ही, सॉरी H2OH, सॉरी OH कुठे लावणार, OH कुठे लावणार, इथे. आणि इथे कोण लावणार तुम्ही, बरोबर का. म्हणजे हे तयार झालंय का तुमचं, OH इथे आणि H इथे, असं झालंय का, नाही झालेलं. ठीक आहे, मग बरोबर आहे. हे जर झालं असेल तर तुमचा प्रोडक्ट चुकलेला, तुमचा प्रोडक्ट चुकलेला का बरे. रिंग आहे ना, रिंग आहे. किती मेंबर रिंग आहे, 1 2 3 4 5, 5 मेंबर टू 6 मेंबर जाऊ शकतो का, जाऊ शकतो, ऑब्विसली जाऊ शकतो. मग हा बॉन्ड तुटेल किंवा हा बॉन्ड तुटेल. मी म्हणतो हा बॉन्ड तुटला, पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इकडे येईल, पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इकडे येणार आहे. आणि हा काय करेल, इथे बॉन्डिंग करेल. काय करेल, इथे बॉन्ड करेल. पहा, एक तुटला, सेकंड पॉझिटिव्ह चार्ज ट्रान्सफर झाला, तिसऱ्यामध्ये बॉन्डिंग झाली. चेक करा. 5 मेंबर रिंग, 5 मेंबर रिंगचे कशामध्ये कन्व्हर्जन होईल, झाली का 6 मेंबर रिंग, झाली का 6 मेंबर रिंग, बरोबर. आणि इथे आलं तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट, काय डाऊट, नक्की. याला असं फिरवलंय पहा फक्त, हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे गेला आणि ही इथे बॉन्डिंग झाली, ही इथे बॉन्डिंग झाली. काय डाऊट, काय डाऊट, नक्की 100%. आता पहा, हा कोणत्या टाईपचा कार्बोकॅटायन तयार झालाय, सेकंडरी. टर्शरी होऊ शकतो का, होऊ शकतो टर्शरी. हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला तर तो टर्शरी होईल. मग काय होईल, इथे रिअरेंजमेंट. काय होईल, इथे इथला हायड्रोजन इकडे जाईल, इथला प्लस चार्ज, इथे ऑलरेडी एक हायड्रोजन आहे, इथे ऑलरेडी एक हायड्रोजन आहे, ठीक आहे. हा इकडे जाईल, हा प्लस चार्ज तुमचा इकडे. मग पहा फायनली तयार काय झालं तुमच्याकडे. आता हायड्रोजन लिहित नाहीये वरचा, इथे आला पॉझिटिव्ह चार्ज. कळतंय, कळतंय का, नक्की. इथला H तुमचा ऑलरेडी इथे अटॅच झालेला आहे, इथे H झालेला आहे, याच्यात काय डाऊट नाही, ठीक आहे. मग BR कुठे येऊन लागेल तुमचा. फायनली प्रोडक्ट काय होईल तुमच्याकडे, फायनली प्रोडक्ट काय होईल तुमच्याकडे, OH मायनस, सॉरी BR नाही, OH. इथला OH आहे ना, हा OH इथे. काय डाऊट, अशा पद्धतीचा तुमचा प्रोडक्ट असणार. काय डाऊट, कसं झालंय, कळलंय का, नक्की. आला नसेल तर लिहून घ्या, आला नसेल तर लिहून घ्या. रिअरेंजमेंट झाली, रिंग एक्सपान्शन पॉसिबल होतं, रिंग एक्सपान्शन तुमचं झालेलं, रिंग एक्सपान्शन तुमचं झालेलं आहे. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. कालची DPP झाली आहे, काय डाऊट नाही. झाले. नेक्स्ट काय आपल्याकडे, ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतो आपण, OMDM. काय म्हणतात ह्यालाच, अहो काय म्हणतात ह्यालाच, OMDM. काय म्हणतात ह्यालाच, OM. काय डाऊट, काय होते, अल्किन्स आर ट्रीटेड विथ मर्क्युरी ऍसिटेट. कोणासोबत ट्रीटमेंट करतोय आपण त्याची, हा अल्केन आहे तुमचा. कोणासोबत रिएक्शन करायची आपल्याला, सर असं नका काढू, ठीक आहे चालतंय, तसं नाही काढत, बस का. कोणासोबत रिएक्शन करायची तुम्हाला, मर्क्युरी ऍसिटेट. सर व्हॉट इज मर्क्युरी ऍसिटेट, ऍसिटेट ग्रुप, C डबल बॉन्ड O ग्रुप. कोणता ग्रुप, CH3 डबल बॉन्ड O ग्रुप. ऑक्सिजन, याचे 2 मॉलिक्यूल रिएक्टेड विथ मर्क्युरी, अटॅच टू मर्क्युरी, दॅट इज Hg. काय डाऊट, याला म्हणणार आपण मर्क्युरी ऍसिटेट. काय म्हणणार याला आपण, इन अ मिक्सचर ऑफ वॉटर. कोणासोबत आहे बरं ते मर्क्युरी ऍसिटेट, वॉटर सोबत. कोणासोबत येते, H2O. कोणासोबत येते, अँड
टेट्राहायड्रोफ्युरॅन कोणासोबत होते अजून? टेट्राहायड्रोफ्युरॅन. हे पाहिले का आपण? काय ऑप्टेंट होतो आपल्याकडे? अल्कोहोल तयार होतो. कोण तयार होतो तुमच्याकडे? कोण तयार होतो तुमच्याकडे? अल्कोहोल तयार होतो. कोण तयार होतो तुमच्याकडे? अल्कोहोल तयार होतो. अल्कोहोल म्हणजेच काय तयार होईल पहा, CH2 CH3 म्हणजे इथं होईल आणि CH2OH म्हणजे ऍडिशन कोणाची झाली? H आणि OH. H आणि OH. रूल कोणता? मार्कोनी. रिएक्शन कोणती फॉलो होते? मार्कोनी. कोणती रिएक्शन फॉलो होते? मेकॅनिझम कोणते त्याचं? मार्कोनिकॉप्स रूल फॉलो होतो. कोणता रूल फॉलो होतो? आता ह्याच्यामध्ये 2 स्टेप असतात. किती स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये? अहो किती स्टेप्स आहेत? टेट्राहायड्रोफ्युरॅन. थांबा, टेट्राहायड्रोफ्युरॅन नाही इथे. टेट्राहायड्रोफ्युरॅन नाही. इथे NaBH4 आहे. टेट्राहायड्रोफ्युरॅन नाही. इथे करेक्शन करून घ्याल फक्त. NaBH4. ठीक आहे, तो वापरला तरी पण नका घेऊ. टेट्राहायड्रोफ्युरॅन तुम्हाला एक्झाम मध्ये शक्यतो हा देतील. NaBH4 NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड. कोणी तुमचं सोडियम बोरोहायड्राइड. आता 2 स्टेप आहेत पहा नावात आहे. ऑक्सिमर्क्युरेशन आणि 2 गोष्टी होणार. पहिल्यांदा काय होणार? ऑक्सिमर्क्युरेशन. नंतर काय होणार? डीमर्क्युरेशन. पहिल्यांदा काय होणार? ऑक्सिमर्क्युरेशन. रूल कोणता? मार्कोनिकॉप्स. रूल कोणता? मार्कोनिकॉप्स. तरी पण मेकॅनिझम सांगते पहा. समजा हा तुमचा अल्किन आहे. काय तुमचा हा? रिएक्शन करायची कोणासोबत? ऑक्सिमर्क्युरेशन करायचं. काय करायचं? ऑक्सी म्हणजे HG C डबल बॉन्ड हो. एकच मिनिट. OC डबल बॉन्ड हो CH3. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. काय डाऊट याच्यात? काय डाऊट ह्याच्यात? काय डाऊट? ह्याची रिएक्शन केली. आता पहा, हा जो तुमचा Hg आहे ना, इट ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोफाईल. काय म्हणून काम करतो तो? काय म्हणून काम करतो तो? काय म्हणून काम करतो तो? इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो तुमचा तो? इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करेल. कोण म्हणून काम करेल? इलेक्ट्रोफाईल. जर इलेक्ट्रोफाईल म्हणून काम केलं आणि समजा तुमचा इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करतो Hg, पण त्याच वेळेस त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर पण असते. काय असते त्याच्याकडे? म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट करतोय पण काय त्याच्याकडे? जर अशी केस असेल की तुमच्याकडे इलेक्ट्रोफाईल म्हणून पण काम करतोय तो आणि त्याच्याकडे स्वतःची इलेक्ट्रॉन पेअर सुद्धा आहे, जर असं झालं तर होतं काय पहा, तुमचा जो मॉलिक्यूल आहे त्या ठिकाणी त्याची पेअरिंग होते. काय होते त्याची? म्हणजे रिंग स्ट्रक्चर तो तयार करतो. काय तयार करतो तुमचा? काय तयार करतो तुमचा तो? रिंग स्ट्रक्चर. काय डाऊट? मगाशी तुम्ही जर इलेक्ट्रोफाईलचे ऍडिशन करत होता ह्याच्यामध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर अशी शिफ्ट होत होती. या ठिकाणी तयार होत होतं तुमच्याकडे कार्बोकॅटायन. काय तयार होत तुमच्याकडे? कार्बोकॅटायन मगाशी तुमच्याकडे तयार होत होता आणि तुमचा इलेक्ट्रोफाईल इथे येऊन असा अटॅच होत होता. इथे कोण अटॅच होत होतं? तुमचा असा इलेक्ट्रोफाईल इथे अटॅच होत होता मगाशी. कारण मगाशी इलेक्ट्रोफाईल कडे इलेक्ट्रॉन पेअर नव्हती. आता इलेक्ट्रोफाईल कडे काय आलीये? काय आलीये? जर असं असेल की इलेक्ट्रॉन पेअर आहे तर काय होतं त्या ठिकाणी? रिंग्स तयार होते. काय तयार होतं तुमच्याकडे? काय तयार होतं तुमच्याकडे? रिंग स्ट्रक्चर. अहो काय तयार होतं? काय डाऊट? काय डाऊट? त्याला उचलतोय इथं घेतोय पहा, Hg पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं? H2. H2O काय तुमचा न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल. H2O बरोबर का? काय डाऊट? काय डाऊट? नक्की. तयार काय झाले पहा आता. इथे कोण आला तुमचा? H2O. कोण आला तुमच्याकडे? अहो H2O आला ना. कोण आला? कोण आला तुमच्याकडे? H2O. आणि हा मर्क्युरी आता कोणाला अटॅच राहिला? फक्त इकडचा कार्बनला.
आणि ह्या मर्क्युरी सोबत कोण अटॅच होतं बरं तुमच्याकडे? ओ सी डबल बॉन्ड ओ CH3, ओ सी डबल बॉन्ड ओ CH3. Hg कोण आहे अटॅच तुमच्याकडे? ओ सी डबल बॉन्ड ओ CH3. काय डाऊट? ह्याला म्हणतो आपण ऑक्सिमर्क्युरेशन. काय म्हणतो ह्याला आपण? अहो काय म्हणतो ह्याला आपण? काय म्हणतो? ऑक्सिमर्क्युरेशन. ऑक्सिजनला प्लस चार्ज चालतो का इथे? तो काय करेल? हायड्रोजनला म्हणेल तू निघून जा. म्हणजे काय राहील तिथे? फक्त OH राहील. कोण राहील? फक्त जर OH राहिला, ह्याला घेतोय उचलतोय, पहा तसेच तसं. पुन्हा इथे कोण राहिलं तुमच्याकडे? OH. कोण आहे तुमच्याकडे? इथे कोण आहे तुमच्याकडे? मर्क्युरी, त्याला अटॅच ओ सी डबल बॉन्ड ओ. काय डाऊट? काय डाऊट? आता हा जो मर्क्युरी अटॅच्ड आहे ना, त्याला आपल्याला काढायचंय. दॅट इज ह्याची रिॲक्शन करतो आपण NaBH4 सोबत. कोणासोबत करतो? NaBH4 जो आहे, NaBH4 सोडियम बोरो हायड्राइड. सोडियम बोरो हायड्राइड म्हणजे काय? याच्यातून येतो तुमच्याकडे H मायनस. कोण येतो तुमच्याकडे? कोण येतो तुमच्याकडे? तो H मायनस तुमचा काय? पहा इथून मर्क्युरी त्याचा इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जाईल. हा H तुमच्या इथे येऊन ह्या कार्बनला अटॅच होणार. म्हणजे तयार काय झालं पहा? मेन प्रोडक्ट पहा. हा OH जो इथे झाला फक्त वरती लिहितोय पहा OH, आणि इथे कोण आला तुमचा? H येऊन अटॅच झाला. इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला ना, हा येऊन गेला आणि लगेच इलेक्ट्रॉन पेअर प्रोव्हाइड केली हायड्रोजनने. H मायनस म्हणून आला हायड्राइड, इथे तुमचा तयार झाला. ऍडिशन कोणाची केली? H आणि कोणता रूल? मार्कोनिकॉप्स. कोणता रूल? रिॲक्टंट कोण होता पहा तुमचा? हा रिॲक्टंट होता का? हा रिॲक्टंट होता का? याला सिंपल जर लिहिलं CH3 CH CH2. मार्कोनिकॉप्स रूल कोण काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट कुठं जाणार? हायड्रोजन कमी. म्हणजे हायड्रोजन ज्याच्याकडे कमी, मार्कोनिकॉप्स म्हणजे OH कुठे लागणार? दुसऱ्या कार्बनला. दुसऱ्या कार्बनला OH, आणि बाहेरच्या कार्बनला कोण लागला तुमचा? झाला का मार्कोनिकॉप्स फॉलो? झाला का? प्रत्येक वेळेस मेकॅनिझम करायची गरज आहे का? आता मला सांगा, कार्बोकॅटायन तयार झालाय का? मार्कोनिकॉप्स फॉलो झालं, पण कार्बोकॅटायन झालं का? कार्बोकॅटायन नाही. म्हणजे रिअरेंजमेंट होईल का? रिअरेंजमेंट होईल का? नक्की नाही. OH कुठून आला तुमच्याकडे? वॉटर मधला. OH कुठून आलाय? OH कुठला आलाय तुमच्याकडे? पहा बरं, OH कुठून आलाय तुमच्या? वॉटर मधला. OH कुठला आलाय? आणि H कुठला आलाय? NaBH4 मधला. H कुठून आलाय? म्हणजे समजा त्यांनी असं वापरलं असतं, NaBD4 वापरला असता, तर इथे H च्या ऐवजी कोण लागला असतं तुमच्याकडे? D. कोण लागला असतं तुमच्याकडे? वॉटरच्या ऐवजी त्यांनी D2H2O, वॉटर जे आपलं काय आहे? H2O आहे, त्या H2O च्या ऐवजी त्यांनी जर D2O वापरलं असतं, तर OD कुठं लागला असतं तुमच्या? OH च्या ऐवजी कोण लागला असतं तुमच्याकडे? फरक कळालाय? फरक कळालाय का? अहो कळलं आहे का? नक्की? काय डाऊट ह्याच्यामध्ये? एक्झाम्पल देऊ का? एक एक्झाम्पल देऊ का? करा बरं सॉल्व. एक्झाम्पल देतो, सॉल्व करा. रिएक्टेड विथ HgO C double bond O CH3 twice in presence of D2O आणि NaBH4. घ्या सोडवा. T4 आहे. बोला. OH ऐवजी कोण लागेल आता तुमच्याकडे? DO. कोण लागेल तुमच्याकडे? कोण लागेल? OD लागेल ना. DO म्हणा, OD म्हणा. कळलंय? OH कुठून असं आलता तुमच्या? वॉटर मधला, आणि इकडून कोण येईल तुमच्याकडे? TL. कळतंय? ट्रिटियम वापरला हायड्रोजनच्या ऐवजी. काय वापरलाय फक्त आपण? दुसरा आयसोटोप्स. काय वापरलाय आपण? फक्त दुसरा. काय डाऊट? काय डाऊट? नक्की जे सांगितलं ते चालेल. पहा हिअर नो कार्बोकॅटायन इज होतो का? OH कुठून येतो आणि H कुठून? ऍडिशन कशी आहे? अँटी ऍडिशन. ऍडिशन कशी आहे? म्हणजे जर OD वरतून आलाय तर D कुठून आहे? खालून. D कुठून आहे? इथं पाहिलं ना आपण. पहा बरं, OH कुठं होता आपला? खाली. H कुठून येतो? वरतून येतो. ओके, ऑपोजिट होतं, दॅट इज अँटी. आणि सेम साईडने झाले तर सिन. सेम साईडने झाले तर काय म्हणतो त्याला आपण? सिन. आणि ऑपोजिट झाले तर अँटी. ऑपोजिट झाले तर काय म्हणतो त्याला आपण?
अँटी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? अहो काय म्हणतो? अँटी म्हणतो. काय डाऊट? अहो काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन अल्कीन रिॲक्ट विथ BH3. कोणासोबत रिएक्शन करताय? आता BH3 वापरा किंवा BH3 ला काय म्हणू शकतो आपण? डायबोरेन B2H6. हा वापरा किंवा हा वापरा. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? आता इथे THF तर टेट्राहायड्रो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतोय आपण? टेट्राहायड्रोफ्युरॅनच्या प्रेझेन्स मध्ये. ओके, THF च्या प्रेझेन्स मध्ये. फॉलोड बाय रिएक्शन विथ हायड्रोजन पेरॉक्साइड. ही झाली स्टेप 1. ही काय झाली तुमची स्टेप. स्टेप 2 ला काय होतं तुमच्याकडे? असं लिहितो पार्ट डायरेक्टली. एकच मिनिट थांबा. हायड्रोफ्युरॅन कोणासोबत रिएक्शन करतोय आपण? ही झाली स्टेप 1. स्टेप 2 मध्ये H2O2 कोणासोबत करतोय आपण? तयार काय होतोय? अल्कोहोल. कोण तयार होतोय? अल्कोहोल. मेकॅनिझम कोणतं? कोणता रूल फॉलो होतो? अँटी मार्को. प्रोडक्ट कोणता तयार होतो? अँटी मार्कोनिक प्रोडक्ट तयार होतो. आणि ऍडिशन कशी आहे? सिन ऍडिशन. म्हणजे दोन्ही पण कुठून होणार? काय डाऊट? फॉर एक्झाम्पल पहा, परत तेच घेतोय. कोणासोबत रिएक्शन करायची तुम्हाला? बोला. स्टेप 1 मध्ये B2H6 सोबत करतो मी इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॅन. आणि सेकंड मध्ये कोणासोबत करायची? H2O2. तयार काय होते तुमच्याकडे? अल्कोहोल. जर अल्कोहोल तयार होतोय तर पहा, आणि रूल कोणता होतोय? अँटी मार्कोनिक. म्हणजे OH कुठे लागेल? इथे का इथे? या साईडला लागेल. बरोबर. इथे आला तुमचा OH आणि इथे घेऊन येईल तुमच्याकडे हायड्रोजन. काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? कळलंय का? डायरेक्टली प्रोडक्ट काढला अँटी मार्कोनिक ऑक्सिडेशन. समजलंय का? नक्की. सर मेकॅनिझम सांगू की? सगळ्याचं मेकॅनिझम. टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला. पहा, कोण घेतलाय तुम्ही? अल्किन घेतलाय. CH3 CH. कलर बदलू का? कोणता घ्यायचा? पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. बोला, कोणाची ऍडिशन करायची तुम्हाला? B2H6 किंवा BH3? BH3 च करू आता. BH3. काय डाऊट ह्याच्यामध्ये? हे कसं आले कळलंय का? नक्की. दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर तुमचा शिफ्ट झाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याच्यात काय डाऊट? बोला. इथे पॉझिटिव्ह कोण आहे? तुमच्याकडे? इलेक्ट्रोफाइल कोण आहे इथे? डेल्टा प्लस. हायड्रोजन कसे तुमच्याकडे? निगेटिव्ह. अहो इलेक्ट्रॉन वॅकंट ऑर्बिटल ना बी कडे आहे ना, म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऑक्युपाय होऊ. इथले इलेक्ट्रॉन काय होतात? इथे बी मध्ये ऑक्युपाय होतात. जर इथले इलेक्ट्रॉन बी मध्ये ऑक्युपाय झाले, तयार काय होईल पहा. CH3 CH पॉझिटिव्ह. CH2 त्याला अटॅच तुमचा B. एक हायड्रोजन तुमचा इथून निघून गेला. काय झालं तुमचा? निघून गेला. आणि त्या ठिकाणी तुमचा CH2 येऊन लागला. काय डाऊट? कळलंय का? काय डाऊट? इथपर्यंत समजलंय? 100%. ओके. हा H कुठे गेलाय तुमचा? CH ला. H कुठे गेलाय तुमचा? इथे आला तुमचा H. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की कळाले? उलट लिहू काय? पहा, इथून तुमचा H गेला आणि तो कुठे आला तुमचा? CH ला. H कुठे आला? CH ला. काय डाऊट? इथपर्यंत कळलेलं आहे का? BH3 सोबत केली, हायड्रोजन निघून गेलाय. ओके. इलेक्ट्रोफाइल B जनरेट झाला, B पॉझिटिव्ह. त्याने CH2 सोबत बॉन्डिंग केली इथे CH2 सोबत, आणि हा H तुमच्या इथे CH सोबत अटॅच झाला. कळलंय? ह्या बोरॉन कडे किती हायड्रोजन उरले बरं? 3 होते ना, एक गेला. किती उरले? सेम ह्याच्यासारखे अजून मी 2 मॉलिक्यूल घेऊ. ह्याच्यासारखे समजा काय माझ्याकडे 2. पहा,
ह्याला उचलतोय, इथे ठेवतोय. CH3 CH2 काय झालं आता, CH2 झाला. CH2 कोण आहे तुमच्याकडे, CH2 B हायड्रोजन हायड्रोजन. काय डाऊट, असा अजून एक मॉलिक्यूल असेलच ना. दुसरा मॉलिक्यूल घेतला पहा, रिएक्टेड विथ कोणासोबत, CH3 CH डबल बॉन्ड CH. याला उलट लिहितो पहा, हा आणि हा सारखा, याला फक्त काय केलं करतोय मी आता, उलटा लिहितो. CH2 डबल बॉन्ड CH. काय डाऊट, काय डाऊट, अहो काय डाऊट, प्रेझेन्स कोणाचा आहे, टेट्राहायड्रोफ्युरॅन, तो आहेच, त्याचा काही विषय नाही. बोला काय होईल पुन्हा, हा हायड्रोजन निघून जाईल, हा CH2 तुमच्या इथे बी ला बॉन्ड करेल. समजते नक्की. तयार का होईल तुमच्याकडे पहा, CH3 CH2 CH2 B, त्याला एक अटॅच H, आत्ताचा एक H गेला, हा मॉलिक्यूल परत इथे लागला, H गेला आणि हा मॉलिक्यूल सेम लागला. हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल काय असणार, सेम असणार. काय असणार हे, 2 टाइम्स. चालते चालते. तसाच तुमचा हा तिसरा हायड्रोजन जाईल, असाच सेम मॉलिक्यूल तिथे अटॅच होईल, म्हणजे काय झाला तो 3 टाइम्स. हा काय होईल तुमचा, म्हणजे तयार काय झालं पहा, बोरॉन. त्याला अटॅच कोण झालं तुमच्याकडे, CH2 CH2 CH3. किती मॉलिक्यूल असे, किती मॉलिक्यूल असे, 2 झाले आणि 3 आणि किती. काय डाऊट, काय डाऊट, समजलंय. याची रिएक्शन करतो मी H2O2 सोबत. कोणासोबत करतो मी, H2O2 म्हणजेच काय तुमचा हायड्रोजन 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 परऑक्साईड. याच्यामधून काय होईल पहा, OH 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 आणि ह्याचे मी 3 मॉलिक्यूल घेतले. किती घेतले मी, 3 मॉलिक्यूल. याला इथे लिहिलाय. काय डाऊट, अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये, नक्की. हा बॉन्ड सरळ ब्रेक करा, एक OH याला, एक OH याला, एक OH याला. काय डाऊट, तयार काय झालं पहा तुमच्याकडे, पहिल्यामध्ये OH आला, CH3 CH2 CH2, त्याला कोण अटॅच झाला तुमचा, OH. कोण अटॅच झाला, सेम दुसऱ्या मॉलिक्यूलला, CH3 CH2 CH2 OH. सेम तिसऱ्या मॉलिक्यूल. काय डाऊट, OH नक्की. आणि प्लस B, आणि ह्याला काय आता B ला किती, OH किती, 3 OH. BOH झाला का अल्कोहोल. निगेटिव्ह पार्ट कुठे गेला, हायड्रोजन जास्त, हायड्रोजन जास्त म्हणजे कोणता आला, अँटी मार्कोनिक ऑब्झर्वेशन. कोणता रूल आला, समजले, समजला आहे का, समजला आहे का, नक्की कळाले. जी मगाशी आपण 1 स्टेप करून दाखवली होती पहा, कुठे इथे, ही जी 1 स्टेप करून दाखवली होती तीच आपण इथे विथ मेकॅनिझम सगळी सांगितलेली आहे. काय डाऊट, यालाच काय म्हणतो आपण, बोला काय हे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन सर, हे झालं बोरेशन, हायड्रोबोरेशन काय झालं, हे काय झालं, ऑक्सिडेशन. हे काय झालं तुमच्याकडे, हे काय तुमचं हायड्रोबोरेशन. हे काय तुमच्याकडे हायड्रो, हे काय तुमच्याकडे ऑक्सिडेशन. हे काय तुमच्याकडे ऑक्सिडेशन ना, कळतंय. सेम मागे पण झालं ना, मर्क्युरेशन झालं पहिल्यांदा. हे काय झालं तुमच्याकडे, एकच, हे काय झालं ऑक्सिमर्क्युरेशन. हे काय झालं डिमर्क्युरेशन. काय झालं तुमचं डिमर्क्युरेशन. काय डाऊट, काय डाऊट, नक्की, अहो नक्की का, जायचंय पुढे. नेक्स्ट काय, रिएक्शन ऑफ अल्केन्स, ऍडिशन ऑफ हॅलोजन इन NPS और PS. NPS नॉन प्रोटिक सॉल्व्हंट. NPS म्हणजे काय, बोला, नॉन प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजेच काय रे, असा सॉल्व्हंट ज्याच्यातून आपल्याला H+ मिळणार, H+ मिळणार,
किंवा पोलार पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट, पोलार अप्रोटिक, नॉन प्रोटिक किंवा सॉरी नॉन प्रोटिक म्हणजे काय, ज्याची डायपोल मुवमेंट 0 आहे, डायपोल मुवमेंट काय त्याची 0 आहे, ठीक आहे. आणि हा काय, जो H प्लस देणार नाही, डायपोल मुवमेंट आहे पण H प्लस मिळणार नाही. H प्लस मिळणार, कोणाची ऍडिशन करायची आपल्याला, हॅलोजनची. कोणाची ऍडिशन करायची, कोणाची ऍडिशन करायची आहे, कोणाची करायची, कोणामध्ये करायची, अल्केन मध्ये. कोणामध्ये करायची, कोणामध्ये करायची, अल्केन्स मध्ये. हे झाला अल्केन. कोणाची ऍडिशन करायची, X2. कोणाची करायची आहे, X2. हॅलोजनची करायची ना बाळांनो, कोणाची करायची, हॅलोजनची, दॅट इज X2. काय मिळतो तुम्हाला, विसिनल डायहॅलाइड. कोण मिळतो तुम्हाला, कसा आहे बरं त्याची ऍडिशन आणि अँटी ऍडिशन आहे, कशी आहे, एक वरच्या साईडने तर दुसरा, आणि शेजारच्या कार्बनला तुमचे हॅलोजन्स आहेत, म्हणून त्याला काय म्हणलं आपण, विसिनल. काय म्हणलं त्याला आपण, विसिनल हॅलाइड. काय म्हणलं त्याला आपण, काय म्हणलं त्याला आपण, काय म्हणलं त्याला आपण, विसिनल हॅलाइड म्हटलो. काय म्हटलो, विसिनल हॅलाइड त्या ठिकाणी आपण त्याला म्हटलेलो आहे. घ्या कशी झाली रिॲक्शन, CH3 CH डबल बॉन्ड CH2. रिॲक्शन करताय तुम्ही X2 सोबत. फॉर एक्झाम्पल आता पहा X2 घेऊयात, चालते, चला जनरल नको, X2 Cl2 घ्या, चला Cl2, ठीक आहे. काय घेतलं तुम्ही, Cl2. ओके, फर्स्ट स्टेप तुमचा इलेक्ट्रोफाइल अटॅक करेल. कोण अटॅक करेल तुमच्याकडे, म्हणजे काय होईल तुमच्याकडे, Cl ह्याचं बॉन्ड ब्रेकिंग होईल, या ठिकाणी Cl मायनस इलेक्ट्रोफाइल तुमचं जनरेट होईल. जर इलेक्ट्रोफाइल कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर इकडे काय होणार, जर इलेक्ट्रोफाइल कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर काय होणार, त्या ठिकाणी रिंग सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. काय तयार होईल तुमच्याकडे, काय तयार होईल, म्हणजे इथं काय तयार होणार तुमच्याकडे, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. काय तयार होईल पहा, CH3 CH CH2 Cl. काय डाऊट, काय डाऊट, इलेक्ट्रॉन वापरले, पॉझिटिव्ह चार्ज, कळते. Cl. दुसरा कोण अटॅक करेल तर तुमच्याकडे, न्यूक्लियोफाइल. कोण अटॅक करेल तुमचा, कोण करेल अटॅक तुमच्याकडे, कोण करेल, जर न्यूक्लियोफाइलने अटॅक केला तर काय तयार होईल, हा बॉन्ड इथे ब्रेक होईल, बरोबर का. तयार होईल पहा, CH3 CH, इथे अटॅच झाला तुमचा Cl, CH2 आणि वरचा Cl. आले का दोन्ही शेजारी शेजारी, आले का दोन्ही, यांना काय होणार, विसिनल. ऍडिशन कशी, अँटी ऍडिशन कशी, आणि कसे आहेत ते, विसिनल. कसे आहेत ते, पहिल्या स्टेप मध्ये कोण आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रोफाइल. पहिल्या स्टेप मध्ये कोण आहे, पहिल्या स्टेप मध्ये कोण आहे तुमच्याकडे, कोण आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रोफाइल आहे. कोण आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रोफाइल. काय डाऊट, काय डाऊट, कळालंय का, सगळे ऑलमोस्ट सेम आहे. कसे आहेत सगळे सेम. आता पहा, समजा तुम्ही सिमेट्रिकल अल्केन वापरला, काय वापरला तुम्ही, म्हणजे डबल बॉन्डच्या बोथ साईडला कार्बन नंबर कसा आहे, सेम आहे. डबल बॉन्डच्या बोथ साईडला कार्बन नंबर कसा आहे, सेम आहे. इकडे एक तर तिकडे पण एक असणार. जर असं झालं, कोणता अल्केन वापरला, सिस अल्केन. कोणता वापरला तुम्ही, समजा सिस अल्केन, म्हणजे कोणत्या साईडला असणार, दोन्ही ग्रुप सेम साईडला. सिमिलर ग्रुप कुठे असणार तुमचा, सेम साईड. सिस अल्केन वापरला आणि अँटी ऍडिशन करताय. काय करताय तुम्ही, पहा सिस अल्केन तुम्ही यूज करताय आणि हॅलोजनची ऍडिशन कसं करताय तुम्ही, अँटी ऍडिशन करताय. अँटी ऍडिशन केलं तर प्रोडक्ट कसा होतो तुमचा, प्रोडक्ट मध्ये काय मिळतं तुम्हाला, रेसिमिक मिक्सचर मिळतं. काय मिळतं तुम्हाला, आणि कसं येते, त्रिव. कसं येते, त्रिव. ऑलरेडी हे पाहिले का आपण असं काय. आणि समजा ट्रान्स अल्किन वापरला, कोणता वापरला आपण, अहो बोला, ट्रान्स अल्किन वापरला. ऍडिशन कशी केली आपण, अँटी ऍडिशन करतोय. कशी ऍडिशन करतोय, काय मिळतो तुम्हाला इथे, कसा येतो आणि एअरथ्रो. काय डाऊट,
कोणत्या केसमध्ये झालं हे? कोणत्या केसमध्ये झालं? सेम. जर काय असेल अनसिमेट्रिकल. कसं असेल समजा अनसिमेट्रिकल आहे, काय वापरला तुम्ही? सिस अल्किन. कोणता अल्किन वापरला? सिस अल्किन. ऍडिशन कशी केली? ऍडिशन कशी केली आहे? अँटी ऍडिशन केली. काय मिळतो तुम्हाला? काय मिळतो तुम्हाला? रेसिमिक. सेम आहे का? कसं ते? इथे पण 3 वॉज होतं, इथं पण कसं होतं? 3 वॉज होतं. कळतंय का? कळतंय का? सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल सिस अल्किन वापरा, प्रोडक्ट तुमचा सेम असेल. समजा पण तुम्ही जर ट्रान्स वापरला, कोणता वापरला तुम्ही? कोणता वापरला तुम्ही? आणि कोणती ऍडिशन केली तुम्ही? कोणती ऍडिशन केली तुम्ही? अहो कोणती केली? अँटी ऍडिशन केली. बोला काय मिळतं तुम्हाला? रेसिमिक मिक्सचर मिळतं. काय मिळतं तुम्हाला? मगाशी काय मिळत होता? मिझो प्रोडक्ट मिळत होता. आता कोण मिळतोय? रेसिमिक मिक्सचर. कसं येते? इरिथ्रो. कसं येते? कसं येते? काय डाऊट? लिहून घ्यायचंय का? लिहून घ्या. सिस मध्ये काय होतं, ट्रान्स मध्ये काय होतं, सिमेट्रिकल साठी अनसिमेट्रिकल साठी. या पटकन. लिख नाहीये. चालेल का? हा काय लिहून? शॉर्टकट मध्ये लिहा, एवढं मोठं नका लिहित बसू. झालंय का? अहो झालं आहे का? घेऊ का? इथे पहा बरं, आपण काय वापरला होता? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतोय हे सगळं? नॉन प्रोटिक सॉल्व्हेंट किंवा पोलार अप्रोटिक. ते घेतलंच नाही. फॉर एक्झाम्पल त्याचं घ्या, CCl4 वापरू शकता किंवा CH3Cl. ह्याच्यातून तुम्हाला H+ मिळत नाही. H+ मिळत म्हणजे या सगळ्या रिएक्शन यांच्या प्रेझेन्स मध्ये होणार. म्हणजे हे कशाच्या प्रेझेन्स मध्ये झाले? CCl4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झाले? सर अप्रोटिक वापरायच्या ऐवजी प्रोटिक वापरला असतं काय झालं असतं? जर प्रोटिक वापरला असतं काय झालं असतं? पुढे आहे, पाहणार आहे आपण. याच्यात काय डाऊट आहे का? याच्यात काय डाऊट आहे का? देऊ का एक्झाम्पल याचे? घ्या बरं. समजा मी म्हणतो हा सिस अल्केन आहे. कसा आहे हा? सिस अल्केन आहे. याचं काय केलं मी? रिॲक्शन केली, हॅलोजिनेशन केलं मी याचं. सॉरी, हॅलोजनची ऍडिशन केली मी. तर Cl2 फॉर एक्झाम्पल आपण X2 घ्या, जनरल घ्या. X2 इन प्रेझेन्स ऑफ CCl4 इन प्रेझेन्स ऑफ हा आहे, पण माझा कसा आहे हा? ट्रान्स अल्केन आहे. सिस आहे का, सॉरी सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? पहा बरं, डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला सेम ग्रुप. डबल बॉन्डच्या दोन्ही साईड, इकडे सुद्धा CH3, तिकडे सुद्धा CH3. हा पण कसा आहे? सिमेट्रिकल. मात्र कसा आहे? ट्रान्स. हा कसा आहे? सिस. हा कसा आहे? सिस. X2 ची ऍडिशन CCl4 च्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? CCl. जमेल का रिएक्शन करायला? अहो जमेल का? नक्की का? करून देऊ? हा करता? करा, करा पटकन. कोणता होता पहिल्यांदा तुमच्याकडे? सिस अल्केन. कोण होता तुमच्याकडे? सिस अल्केन. X2 केलं CCl4 च्या केसमध्ये. बोला काय तयार होतं तुमच्याकडे? कोण तयार होतो तुमच्याकडे? जर सिस अल्केन असेल, जर सिस अल्केन आहे, सिस अल्केन आहे, सिमेट्रिकल, काय होतं तुमच्याकडे? रेसिमिक मिक्सचर. काय होणार तुमच्याकडे? म्हणजे एक डेक्स्ट्रो, दुसरा
एक डेक्स्ट्रो होतं, दुसरा काय असेल तुमच्याकडे? दुसरा काय असेल तुमच्याकडे? लिओ असणार. काय डाऊट? एक्स एक्स. काय डाऊट? काय डाऊट? एक डेक्स्ट्रो, दुसरा काय असणार? लिओ. हे कोणाच्या केसमध्ये झालं? कोणाच्या केसमध्ये झालं हे? दुसरं काय तुमच्याकडे? ट्रान्स अल्केन. काय वापरू शकता तुम्ही? जर ट्रान्स अल्केन तुम्ही यूज केला तर काय जनरेट होतं तुमच्याकडे? इन प्रेझेन्स ऑफ CCl4, इन प्रेझेन्स ऑफ, बोला काय तयार होईल तुमच्याकडे? मिझो प्रोडक्ट. काय तयार होईल तुमच्याकडे? एक्स एक्स एच एकच होईल मिझो प्रोडक्ट. ओके. आर एस. कळतंय? कळतंय? मिझो प्रोडक्ट तुमचा इथे तयार होईल. पहिला, दुसरा. बोला. हे झाले सिमेट्रिकलच्या केसमध्ये. कोणाच्या केसमध्ये? अनसिमेट्रिकल असेल तरी दोन्ही पण कसे असणार? दोन्ही पण कसे असणार? अनसिमेट्रिकल. आहे का अनसिमेट्रिकल? आहे का अनसिमेट्रिकल? अहो आहे का? ऍडिशन केली x2 ची इन प्रेझेन्स ऑफ CCl4. बोला काय होणार तुमच्याकडे? रेसिमिक मिक्सचर C2H5. अनसिमेट्रिकल. C2H5 वरती कोण तुमच्याकडे? CH3. बोला कसा असणार हे? रेसिमिक म्हणजे सेम वरचा जो प्रोडक्ट आहे तसाच लिहा, चालते. प्लस बोला CH3 C2H5. बोला X X H. काय डाऊट ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये काय डाऊट? हा झाला तुमचा थर्ड वन. कोणता झाला हा तुमचा? एकच मिनिट. हा झाला तुमचा थर्ड वन. आणि काय राहिला फक्त आपला आता? फोर्थ प्रोडक्ट त्या ठिकाणी राहिलेला आहे. तो पण कसा आहे तुमचा? तो पण कसा आहे तुमचा? समजा अनसिमेट्रिकल आहे. हा मी म्हणतो फॉर एक्झाम्पल होता सिस. काय होता हा? सिस होता. हा काय समजा माझा? हा कसा आहे माझा? ट्रान्स आहे. कसा आहे हा माझा? ट्रान्स आहे. बोला प्लस x2 CCl4. दोन प्रोडक्ट मिळतील. CH3 C2H5 XX प्लस इथे काढतोय पाच साईडला XXHH CH3 C2H5. काय डाऊट? हॅलोजन इकडे आहे ना, डेक्स्ट्रो होईल. हॅलोजन तिकडे काय होईल? काय डाऊट? काय डाऊट? इथपर्यंत कळालं आहे का? एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचं. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. कसं होतं ते? अप्रोटिक. समजा पोलार प्रोटिक वापरलं. काय वापरलं आपण? पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट वापरलं. कोणतं वापरलं आपण? समजा पोलार प्रोटिक. मगाशी कोणतं वापरलं होतं आपण? पोलार अप्रोटिक किंवा नॉन पोलार. इथं कसं आहे तुमचं? पोलार. फॉर एक्झाम्पल काय तुमचं? वॉटर किंवा पहा सेम रिॲक्शन करतोय मी. सेम रिॲक्शन अल्किनची रिॲक्शन केली. कोणासोबत केली? X2 सोबत. फक्त मगाशी अप्रोटिक वापरला. आता काय वापरला मी? प्रोटिक वापरला. काय वापरला आता मी? काय वापरला आता मी? प्रोटिक यूज केला. काय तयार होतं माझ्याकडे? हॅलोहायड्रिन. काय तयार होतं? हॅलो. काय तयार होतं माझ्याकडे? हॅलो. सर कस काय झाला हॅलोहायड्रिन तयार? कस काय झाला हॅलोहायड्रिन तयार? कसा झाला हॅलोहायड्रिन तयार? चेक करा. पहा CH3 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. कोणासोबत रिॲक्शन करताय तुम्ही? हॅलोजन सोबत. कोणासोबत करताय? इन प्रेझेन्स ऑफ H2 म्हणजेच काय तुमचं पोलार सॉल्व्हंट आहे. पोलार सॉल्व्हंट असल्यामुळे इथे काय झालंय तुमचा इलेक्ट्रोफाईल कोण येतो तुमचा? X प्लस. इलेक्ट्रोफाईल कोण येतो तुमच्याकडे? X प्लस. इलेक्ट्रोफाईल कोण येतो तुमच्याकडे? X प्लस. पहा मग काय तयार होतो? CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज CH2 कोण अटॅच झाला इथे? इलेक्ट्रोफाईल. आता कोण येणार तुमच्याकडे? न्यूक्लिओफाईल. आता तुमच्याकडे दोन न्यूक्लिओफाईल आहेत.
तुमच्याकडे इथे दोन न्यूक्लियोफाईल, एक X2 मधला X मायनस आणि दुसरा H2O आहे का? इथे इलेक्ट्रॉन पेअर आहे ना, मग ऑक्सिजन काय म्हणून ऍक्ट करतो? ऍज अ न्यूक्लियोफाईल. आणि याच्यापेक्षा H2O कसा आहे? इट इज अ गुड न्यूक्लियोफाईल. H2O कसा आहे? म्हणजे इथे X मायनस न्यूक्लियोफाईल म्हणून कार्बोकॅटायनला अटॅच न होता तुमचा कोण अटॅच होतो? H2. कोण अटॅच होतो तुमच्याकडे? ऑक्सिजन वरती काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन वरती काय आला? कळलंय का असं का झालंय? न्यूक्लियोफाईल कोण होतो तुमचा? H2O. न्यूक्लियोफाईल कोण होतो तुमच्याकडे? H2. काय डाऊट? काय डाऊट? ऑक्सिजन काय म्हणेल हायड्रोजनला, तू आता जा, मला प्लस चार्ज आवडत नाही. तयार काय झालं पहा, CH3 CH OH CH2 हा X, याला म्हणतो आपण हायड्रो हॅलो हायड्रीन. हॅलो हायड्रीन. हॅलो हॅलो म्हणजे हॅलोजन, हायड्रीन म्हणजे OH ग्रुप. काय डाऊट? काय डाऊट? काय डाऊट? कळलंय का? इथपर्यंत समजलेलं आहे का? इथपर्यंत समजलंय? ओके. नेक्स्ट काय आपल्याकडे? सिन हायड्रॉक्सिलेशन. सिन हायड्रॉक्सिल. अल्किन्स रिएक्ट्स विथ कोल्ड अल्कलाइन KMnO4. कोणासोबत रिएक्शन होतीये? कोल्ड अल्कलाइन KMnO4 सोबत रिएक्शन करतोय. आणि काय तयार होतं आपल्याकडे? मगाशी आपण पाहिलं आपल्याकडे तयार होत होते विसिनल हलाइड. काय तयार होते? विसिनल. दोन ऍडजेसंट कार्बनला एक एक हॅलोजन लागत होता. कोण लागत होता? इथे सुद्धा विसिनल आहे, मात्र काय डायोल. म्हणजे विसिनलला काय असणार तुमच्या अल्कोहोलच्या ऐवजी, सॉरी हॅलोजनच्या ऐवजी अल्कोहोल असणार. कोण असणार तुमच्याकडे? पहा, फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तरी तुमचे अल्किन CH3 CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, CH डबल बॉन्ड CH2 रिएक्टेड विथ कोणासोबत रिएक्शन करायची आपल्याला? कोणासोबत करायची? कोल्ड महत्वाचं आहे. कोल्ड अल्कलाइन KMnO4 सोबत. काय मिळेल तुम्हाला? CH3 CH2 इथे एक OH इथे एक OH. काय डाऊट? ऍडिशन कशी आहे? सिन ऍडिशन. ऍडिशन कशी आहे? सिन ऍडिशन. याचा अर्थ दोन्ही OH कुठे? सेम साइड. एक तर दोन्ही पण वरतून किंवा दोन्ही पण. नेक्स्ट काय तुमच्याकडे? अँटी अँटी सेम रिएक्शन पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 रिएक्टेड विथ, बोला, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड नाही सॉरी अल्कलाइन, बोला कोल्ड अल्कलाइन KMnO4. इथे इन प्रेझेन्स ऑफ Ag2O. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करावं लागते तुम्हाला फक्त? कारण तुम्हाला कसे करायचं, प्रोडक्ट कसा पाहिजे नाही, अँटी प्रोडक्ट पाहिजे नाही. जर सिन पाहिजे नसेल डायरेक्टली कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड कोल्ड अल्कलाइन KMnO4 सोबत करा, तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल. कसा? विसिनल शेजारी शेजारी. डायोल दोन अल्कोहोलला ओल लिहितो म्हणून डायोल आलंय. काय आलं त्या ठिकाणी? इथे मात्र काय होईल पहा, सेम तुमचा डायोल जनरेट होईल. फक्त कसा असेल? फक्त कसा असेल तो? ऑपोजिट असणार, अँटी असणार एकमेकांना. दोन OH काय असतील एकमेकांना? अँटी असतील. याच्यात काय डाऊट? कळलंय का? हायड्रॉक्सिलेशन कळलंय? हायड्रॉक्सिलेशन कळलंय? विसिनल डायहॅलाइड आपल्याला तयार करायचे, सॉरी विसिनल डायोल आपल्याला तयार करायचे आहेत. काय तयार करायचे? काय तयार करायचे आहेत? विसिनल डायोल तयार करायचं. काय डाऊट? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय तुमच्याकडे? आता पहा, मगाशी तुम्ही काय वापरलं होतं? कोल्ड अल्कलाइन KMnO4. काय वापरलं तुम्ही? आता काय वापरलं तुम्ही? हॉट अल्कलाइन KMnO4. म्हणजे तुम्ही कोल्ड होतो, आता काय केलं तुम्ही? त्याला हॉट वापरलं. गरम जर KMnO4 वापरलं, फरक काय पडतोय पहा. जर तुम्ही अल्किनची रिएक्शन केली, कोणासोबत केली? आता कसं येते? हॉट अल्कलाइन KMnO4 सोबत केली. मगाशी कोल्ड होता, आता हॉट आहे. काय तयार होतो तुमच्याकडे? कार्बोनिल कंपाऊंड तयार होतो किंवा CO2 तयार होतो. कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे कोण रे? अल्डिहाइड किंवा
कीटोन तुमचा त्या ठिकाणी तयार होणार आहे. अल्डिहाइड किंवा कीटोन तुमचा तयार होणार. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट? सर रिॲक्शन दाखवा. रिॲक्शन दाखवू त्याच्या आधी एक शॉर्टकट आहे त्या रिॲक्शन साठी. हे पहा, सी डबल बॉन्ड सी गेट्स ब्रेक. ज्या वेळेला कार्बन डबल बॉन्ड कार्बन तुटेल, जर तुटल्यावरती या दोघांपैकी ज्या कोणत्या कार्बनला जर हायड्रोजन असेल, काय असेल, देन ऍड 2 ऑक्सिजन बिटवीन सी अँड एच. तर त्यात कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये काय करायचं तुम्हाला? 2 ऑक्सिजन ऍड करायचे. आणि समजा हायड्रोजन नाहीये, हायड्रोजन तर डबल बॉन्ड काढायचा आणि त्याच्याऐवजी काय जोडायचं तुम्हाला? 1 ऑक्सिजन. काय जोडायचं तुम्हाला? काय जोडायचं तुम्हाला? सर याचा अर्थ काय? रिॲक्शन करून दाखवतो, लगेच समजेल. पहा, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. रिॲक्शन करायची कोणासोबत? बोला. हॉट अल्कलाइन KMNO4 सोबत करायची. डबल बॉन्ड तोडायचा आहे. डबल बॉन्ड काय करायचं आहे? जर कार्बन आणि हायड्रोजन असेल, काय असेल? कार्बन आणि, सर याला थोडस वेगळं लिहिता का? लिहूयात की थोडस काय करूयात, ह्याला आपण वेगळं लिहूयात. पहा, कार्बन हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन हायड्रोजन. आता काय डाऊट? अहो आता काय डाऊट? काहीच नाही केलं, फक्त त्याला काय केलं आपण? वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. पहा आता, जर कार्बन हायड्रोजन असेल तो काढायचा आणि काय जोडायचं त्याच्या ठिकाणी? कार्बन हायड्रोजन असेल तर मध्ये काय करायचंय? किती ऑक्सिजन ऍड करायचे तुम्हाला? 2 ऑक्सिजन ऍड करायचे. पहा, CH3 CH2 C, या दोघांच्या मध्ये किती ऑक्सिजन? काय डाऊट? म्हणजे तयार काय झाला रे? तयार काय झाला? CH3 CH2 C डबल बॉन्ड O, कार्बोक्सिलिक ऍसिड. हा एक कार्बोनिल कंपाऊंड आहे. इट इज अ काइंड ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. काय डाऊट? काय डाऊट? सर इकडे काय? इकडे सुद्धा जोडा की, काय हरकत नाही. इकडे सुद्धा तुम्हाला डबल बॉन्ड, सॉरी इकडे सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. ठीक आहे, इकडे जर जोडलं, पहा डबल बॉन्ड काढा, ऑक्सिजन जोडा. डबल बॉन्ड काढा आणि कोण जोडा? ऑक्सिजन जोडा. काय जोडा? आता हा जो मिथॅनल डिहाइड प्रोड्यूस झालेला आहे, काय हा? मिथॅनल डिहाइड. हा असाच राहत नाही. हा KMNO4 काय करतो? हा जो मिथॅनल डिहाइड प्रोड्यूस झालाय याचं फर्दर ऑक्सिडेशन करतो. काय करतो याचं? जर याचं फर्दर ऑक्सिडेशन झालं तर याचं कन्वर्जन होतं CO2 मध्ये. कशामध्ये होतं कन्वर्जन? कशामध्ये होतं कन्वर्जन? CO2 मध्ये. कळाले? कळाले? ऑक्सिजन काढायचं, हायड्रोजन आणि कार्बन असेल तर डबल बॉन्ड होते, या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचे आहेत. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? रिॲक्शन कळलीये? अहो रिॲक्शन कळलेली आहे का? घ्या बरं एक एक्झाम्पल घ्या बरं. एक्झाम्पल घ्या. CH3 डबल बॉन्ड CH3 रिॲक्शन करा हॉट अल्कलाइन KMNO4 सोबत. हॉट अल्कलाइन KMNO4 सोबत. बोला काय होईल? बोला. पहा, डबल बॉन्ड तोडायचा. लक्ष द्या, वरती पहा, मी सांगतो. चला जाऊ द्या. डबल बॉन्ड तोडायचा. कार्बन आणि डबल बॉन्ड. ह्या कार्बनला हायड्रोजन आहे का? जर हायड्रोजन नसेल, जर हायड्रोजन, इफ कार्बन हॅज नो हायड्रोजन अटॅच्ड 1 ऑक्सिजन, काय करायचं तुम्हाला? एक ऑक्सिजन अटॅच करा. बाकीचं सगळं जसं तसं CH3 आहे का? डबल बॉन्ड काय करायचा? एक ऑक्सिजन जोडून द्यायचा. काय करायचा? एक ऑक्सिजन. कीटोन मिळाला. कोण मिळाला? सेम या कार्बनला हायड्रोजन आहे का? जर हायड्रोजन असेल तर काय करायचं? मध्ये 2 ऑक्सिजन. पहा, 2 ऑक्सिजन हायड्रोजन. इकडचा CH3 आहे तसंच. कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये 2 ऑक्सिजन देऊन टाकले. काय डाऊट? मगाशी इथे हायड्रोजन होते, इथे हायड्रोजन होते ना 2, इथं 2 द्या, इथं 2 द्या, परत ते CO2 मध्ये कन्वर्जन तुमचं होणार आहे, म्हणून ते लिहिलं नाही. काय डाऊट? काय डाऊट? हे कळलंय? कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हा कोण आहे तुमचा? कीटोन. कोण आहे तुमचा? कोण आहे तुमचा? नक्की का? ठीक आहे, जायचंय पुढे. नेक्स्ट पहा आपल्याकडे आता काय आहे. वी हॅव ओझोनोलिसिस. काय आपल्याकडे? ओझोनोलिसिस 2 प्रकारचे. एक आहे
रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. जर एक रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस आहे याचा अर्थ दुसरं काय असणार? ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस. पहिलं काय? रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. दुसरं काय असेल? सर नक्की आहे का तुम्ही खोटं बोलताय? आहे का? ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस आहे का? अहो आहे का? नेक्स्ट पहा, आता होते काय रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस मध्ये काय होतं? तुमचा जो अल्किन आहे, आपका जो अल्किन है, रिएक्शन कोणासोबत होती? रिएक्शन कोणासोबत होतीये? ओझोन म्हणजे काय? ओझोन म्हणजे काय? O3. कोणासोबत होती? ओझोन सोबत. पहिल्या स्टेप मध्ये ओझोन सोबत होती, झिंक सोबत होती. कोणासोबत होती? कोणासोबत होती? झिंक सोबत. ह्या दोघांसोबत अल्किन रिएक्शन करतो आणि त्या ठिकाणी तयार कोण होतो तुमच्याकडे? कार्बन कंपाऊंड नाही तर कार्बोनिल कंपाऊंड आहे. कोण तयार होतात तुमच्याकडे? कार्बोनिल कंपाऊंड. काय तयार होतात? एकतर कार्बोनिल कंपाऊंड तयार होईल किंवा मग सारखा पुन्हा एकदा CO2. कोण तयार होईल तुमच्याकडे? कार्बोनिल कंपाऊंड किंवा CO2. सर असं नाही, असं नाही. एक्झाम्पल घेऊन जा. सगळ्यात सोपं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पहा, अल्किन घेतला CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. सॉरी, काय डाऊट? काय डाऊट? नक्की कोणासोबत रिएक्शन करताय तुम्ही? ओझोन सोबत. कोणासोबत करताय रिएक्शन? कोणासोबत करताय रिएक्शन? ओझोन सोबत. तयार काय होते पहा तुमचा? CH3 CH3. काही नाही, हा डबल बॉन्ड काढा, या CH2 च्या ऐवजी ऑक्सिजन जोडा. काय जोडा? सेम इकडे सुद्धा CH2 आहे तसाच, डबल बॉन्ड इकडच्या कार्बनच्या ऐवजी काय जोडा? ऑक्सिजन जोडा. संपलं. एवढंच. संपलं. एवढंच. काय डाऊट? प्लस कोणासोबत रिएक्शन करताय तुम्ही? कोणासोबत करताय? झिंक सोबत. प्लस त्या ठिकाणी तयार होतो ZNO. काय तयार होतो? किती ऑक्सिजन वापरले होते? 3. 1 2 झाले का 3? याला थोडस नीट लिहा बरं सर. नीट लिहू पहा. हायड्रोजन, कार्बन, डबल बॉन्डो, हायड्रोजन. 2 हायड्रोजन, 1 कार्बन, 1 ऑक्सिजन. कोण आहे हा? कोण आहे हा? मिथॅनॉल्डिहाइड. काय काय नाव आहे त्याचं? मिथॅनॉल्डिहाइड. काय डाऊट? हे काय तुमचं? ओझोनोलिसिस. अहो काय आहे हे? आता हे जे झिंकचे ऍडिशन आहे ते तुम्ही करता इन प्रेझेन्स ऑफ H2. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करता तुम्ही? झिंकचे ऍडिशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? H2. काय डाऊट? काय डाऊट? एक एक्झाम्पल अजून देऊ? एक सोडवाल का तुम्ही? काय करायचंय? डबल बॉन्ड काढायचं आणि कोण जोडायचं फक्त? ऑक्सिजन जोडायचा. कोण जोडायचं फक्त? ऑक्सिजन. घ्या बरं, सोडवा बरं. करा. काय? काय नाही, डबल बॉन्ड काढा आणि कोण जोडा फक्त? ऑक्सिजन जोडा. डबल बॉन्ड जितने उतने हटा दो. पहा, लक्ष द्या ना, पहा ना. पहिल्यांदा इथला डबल बॉन्ड जाईल, इथं काय येईल? लक्ष द्या. जे आहेत तसेच राहणार. जे सिंगल बॉन्ड आहे त्यांना हात लावायचा का? सिंगल बॉन्ड हात लावायचा का? पहा, पहिला हा कार्बन सिंगल बॉन्ड आहे तसाच, बरोबर. इथे डबल बॉन्ड आहे, हात तुटेल, इथे काय लागेल? डबल बॉन्ड. खाली आलो पहा, कार्बन इथला डबल बॉन्ड इथे पण आहे ना. हा ये देख ना, ये इस कार्बन के बीच है ना. हा काय होईल? डबल बॉन्ड. काय डाऊट? समजलंय कसं होतं हे? कळतंय का? 100% नक्की का? इथला सिंगल बॉन्ड तुटला, इथे हायड्रोजन येईल वरती तुमच्याकडे. इथं कोण येईल तुमच्याकडे? हायड्रोजन. इथं कोण येईल तुमच्याकडे? हायड्रोजन. हा झाला एका बॉन्डचा. सेम काय असणार या बॉन्डसाठी? सेम काय असणार या बॉन्डसाठी? बरोबर. इथला पहा, इथे या, इथे या, इथे या, इथे या. कुठं? इथे पहा, हा कार्बन. डबल बॉन्ड तोडा, ऑक्सिजन जोडा. कोण जोडा? वरती या. सी, इथला डबल बॉन्ड तोडा, ऑक्सिजन जोडा. वरचा हायड्रोजन, खालचा हायड्रोजन. काहीतरी सिमिलर दिसतंय का? हा आणि तो सारखाच आहे का? नक्की का? 100%. म्हणजे किती मॉलिक्यूल झाले याचे? 2. आणि वरचा पण तुटला तर 3. काय डाऊट? कसं केलंय कळलंय का? कसं केलंय कळलंय का? अहो कळलंय का? काय केलं बरं मी? डबल बॉन्ड तोडला,
असा नाही तोडला. असा नाही तोडला. डबल बॉन्ड तोडला. ऑक्सिजन 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 ऑक्सिजन. किती आले ऑक्सिजन? 1 2 3 4 5 6. किती आले? 6. 2 3 2 जा 6 आले. आले का? काय डाऊट? समजले? कसं आले कळलंय? नक्की. आता जमेल का एक्झाम्पल? एक्झाम्पल जमेल ना? घ्या रिॲक्शन करा. O3 फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय? झिंक वॉटर. आणि हा जो कंपाऊंड तयार झाला ग्लायक्झॉल म्हणतात. काय म्हणतात त्याला? नाव नाही. घ्या. चालेल का? काय करायचं? डबल बॉन्ड काढायचं आणि काय जोडायचे? ऑक्सिजन. CH3 CH आहे तसाच. डबल बॉन्डच्या ऐवजी काय लिहिला? ऑक्सिजन लिहिला. जिथे डबल बॉन्ड तिथे ऑक्सिजन. इकडचा पहा कार्बन डबल बॉन्ड वरचा हायड्रोजन आहे तसाच CH. काय डाऊट? म्हणजे हाच मॉलिक्यूल डबल झालाय का? झालाय का? असं लिहू का? चालेल. सेम टू सेम दोन्ही पण. चालतंय? चालतंय का? हा लिहा ना. तो बाय प्रोडक्ट आहे तो तुम्ही लिहा. खुश का? हा नेक्स्ट काय? आता मेकॅनिझम पहा. मेकॅनिझम चेक करा. मेकॅनिझम चेक करा. मेकॅनिझम चेक करा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 कोणासोबत रिएक्शन करताय फर्स्ट स्टेप मध्ये? O3 सोबत. कोणासोबत करताय? लहानपणी घर काढलंय का? कसं काढतो आपण? असं काढतो का? असं घर? आऊ ठीक आहे बस. असं घर काढता ना तुम्ही? बेसिक स्ट्रक्चर हा तुझं बनवा आपण. बेसिक स्ट्रक्चर काय असं असतं? बेसिक स्ट्रक्चर काय? सेम सेम पहा. एवढंच बनव तुझं. ठीक आहे पहा. CH3 CH CH आहे तसाच. इकडचा CH2 आहे तसाच. दोन्ही बॉन्ड तुटतात. काय होतात? दोन्ही डबल बॉन्ड तुमचे तुटतात. किती डबल बॉन्ड तुटतात? किती बॉन्ड तुटतात? 2 बॉन्ड. किती बॉन्ड तुटतात? समजा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तरी किती तुटणार? 2च तुटणार. किती तुटणार? मी हे विचारणार परत. किती बॉन्ड तुटणार? 2 बॉन्ड तुटले. पहा किती ऑक्सिजन आहेत? वरचा एक ऑक्सिजन दोघांमध्ये कॉमन आणि खालचा ऑक्सिजन दोघांचा सेपरेट. जोडून घ्या. झालं का घर तयार? घरासारखं स्ट्रक्चर झालं का? हा हा आहे ना? आहे का त्या घरासारखं स्ट्रक्चर? अहो आहे का? नक्की. आता पहा हे झाले स्टेप नंबर 1. स्टेप 2 मध्ये काय करताय? ऍडिशन. याच्यामध्ये ZnO. कोणाची ऍडिशन करता तुम्ही? कोणाची ऍडिशन करता तुम्ही? ZnO ची ऍडिशन करता. कोणाची करता? ZnO ची ऍडिशन. काय नाही याला Y शेप मध्ये ब्रेक करायचं. कोणत्या शेप मध्ये ब्रेक करायचं? अरे बाळा थांब ना, देतो ना. कोणत्या शेप मध्ये ब्रेक करायचं? Y शेप मध्ये ब्रेक करायचं. कशात करायचं? Y शेप मध्ये. झालंय काय पहा? झालंय काय पहा? हा वरचा जो आहे ना, वरचा ऑक्सिजन, हा वरचा ऑक्सिजन झिंक सोबत गेला. तयार झालं तुमचं झिंक ऑक्साईड. काय तयार झालं तुमच्याकडे? झिंक. या कार्बनचा वरचा बॉन्ड तुटला. हा खाली अटॅच झाला. पहा CH3 C. याला कोण अटॅच तिकडे? H. ऑलरेडी एक बॉन्ड होता ऑक्सिजन सोबत. वरचा तुटलेला बॉन्ड पण खाली आला. काय डाऊट? कळले? या ZnO ला थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूयात. प्लस पहा सेम. इथला बॉन्ड तो तुटलेलाच आहे ऑलरेडी. बरोबर. C त्याला कोण अटॅच होते? तुमचे 2 हायड्रोजन. कोण अटॅच होते? तुमचे 2
ऑलरेडी एक बॉन्ड त्याचा ऑक्सिजन सोबत होता, वरचा सुद्धा बॉन्ड तुटलाय आणि तो खाली येऊन अटॅच झाला. काय डाऊट? वाय शेप मध्ये तोडले त्याला असं. पा हा वरचा ऑक्सिजन कोणासोबत गेला? झिंक सोबत. काय झालं? जड. हा वरचा बॉन्ड तुटला आणि त्याला आपण खाली जोडला. कुठे जोडला त्याला आपण? ऑलरेडी सिंगल बॉन्ड होता कार्बन ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड होता, दुसरा पण आला. सेम तिकडे कार्बन ऑक्सिजन एक बॉन्ड होता, वरचा तुटला, खाली आला, दोन बॉन्ड झाले. समजले? समजले? एवढंच मेकॅनिझम. आणि प्लस काय प्रोड्यूस झालाय तुमच्याकडे? ZNO. काय डाऊट? काय डाऊट? हो हो कळलं मला. काय डाऊट? समजलं आहे का? नक्की. हे झालं तुमचं रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. हे काय झालं तुमचं? नेक्स्ट काय तुमच्याकडे? ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस. काय तुमच्याकडे? काय तुमच्याकडे? एक पेज आहे मध्ये आपल्याकडे, एक एक्झाम्पल देतो फक्त तुम्हाला होमवर्कला. तुम्हाला हे सॉल्व्ह करून आणायचं. तुम्ही हे सॉल्व्ह करून आणायचं. जमेल ना? अहो जमेल का? होमवर्कला सोडून द्या. रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस करायचं. नेक्स्ट काय तुमच्याकडे? ऑक्सिडेटिव्ह. नेक्स्ट काय तुमच्याकडे? ऑक्सिडेटिव्ह. आता पहा, तुम्ही जर मगाशी पाहिलं, आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा ओझोन सोबत रिॲक्शन केली, नंतर कोणासोबत केली? जर झिंक यूज केला नाही, झिंक काय केला नाही जर, तर हे जे कंपाऊंड प्रोड्यूस झालेत ना, यांचं काय होतं? ऑक्सिडेशन. यांचं काय होतं? फर्दर ऑक्सिडेशन. यांचं काय होतं? जे अल्डिहाइड कीटोन तुमचे वरच्या ऑक्सिडेशन ओझोनोलिसिस मध्ये प्रोड्यूस झाले, त्यांचं काय होतं त्या ठिकाणी? ऑक्सिडेशन होतं. काय होतं त्यांचं? पहा कसं. अल्किन घेतलेत आपण. कोण घेतलेत? कोणासोबत रिॲक्शन केली आहे? ओझोन सोबत. कोणासोबत केली आपण पहिल्या स्टेप मध्ये? ओझोन. आणि नंतर H2O सोबत किंवा H2O2 सोबत. झिंक वापरले का? किंवा KMnO4 वापरा, तो पण काय तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय तो तुमचा मिळतो काय तुम्हाला? काय मिळतो तुम्हाला? कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोड्यूस होतो. काय होतो? कार्बोक्सिलिक ऍसिड कंपाऊंड्स ऑर CO2. किंवा काय प्रोड्यूस होईल तुमच्याकडे? सर CO2 प्रोडक्शनची एकही रिॲक्शन आहे दाखवली? दाखवतो. चेक करा. पहा फॉर एक्झाम्पल समजा असं आहे तुमच्याकडे, CH2 डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड CH2. काय डाऊट? काय डाऊट? कळाले? काय करायचं तुम्हाला याचं? ओझोनोलिसिस. काय करायचं तुम्हाला त्याचं? ओझोनोलिसिस करायचं. सगळ्यात पहिल्यांदा कोणासोबत रिॲक्शन? O3 सोबत. कोणासोबत रिॲक्शन करायची? डबल बॉन्ड काढायचे. कोण जोडायचे? डबल बॉन्ड काढायचे. कोण जोडायचे? म्हणजे इथला डबल बॉन्ड तुटेल, या कार्बनला एक O. इथला डबल बॉन्ड तुटेल, या कार्बनला सेम. इथला डबल बॉन्ड तुटेल, या कार्बनला एक O आणि या कार्बनला एक O. समजले? याला किती ऑक्सिजन आले? 2 ऑक्सिजन. आता पहा तयार काय झालं. कोण आहे तिकडे तुमच्याकडे? CH2 डबल बॉन्ड. कोण आला आता? ऑक्सिजन. प्लस C12 CO2 आला का? CO2 प्रोड्यूस झाला. झाला का CO2 प्रोड्यूस? प्लस बोला इकडचा CH2 डबल बॉन्ड. डबल बॉन्ड यांनाच व्यवस्थित लिहितो. पहा काय झालं. हे दोन्ही पण कसे आहेत? सेम टू सेम. HC डबल बॉन्ड H आहे का? असेच किती मॉलिक्यूल? आणि तुम्ही काय वापरले त्या ठिकाणी? H2O2 वापरले, किंवा H2 वापरा किंवा KMnO4. ही रिॲक्शन इथं न थांबता याच्यापासून काय प्रोड्यूस होतात तुमच्याकडे? कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोड्यूस होतात. काय प्रोड्यूस होतात तुमच्याकडे? काय तयार होतो तुमच्याकडे? कार्बोक्सिलिक ऍसिड त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेला असतो. काय डाऊट? पुढचा देऊ का? CH3 CH डबल बॉन्ड CH2 करा बरं. करा बरं. O3 सोबत. सेकंड करा H2O2 सोबत. घ्या पटकन प्रोडक्ट काढा. प्रोडक्ट काढा. स्टेप 1 मधले प्रोडक्ट काय असतील? डबल बॉन्ड काढायचा, ऑक्सिजन जोडायचा. काय करायचं? डबल बॉन्ड काढायचा आणि ऑक्सिजन जोडायचा. बरोबर का? CH3 CH. ओके. डबल बॉन्ड ब्रेक करा. इथे एक ऑक्सिजन, याला एक ऑक्सिजन. संपला विषय. अहो केवढं सोपं आहे. प्लस
CH2 डबल बॉन्ड ऑक्सिजन. प्रोडक्ट पहा काय झाले तुमच्याकडे. एक आहे तुमच्याकडे CH3 C डबल बॉन्ड O H आणि HC डबल बॉन्ड O. ही रिॲक्शन इथं थांबते का? यांच्यापासून काय प्रोड्यूस होईल पहा. एक तर प्रोड्यूस होईल तुमच्याकडे CH3 C डबल बॉन्ड O OH. इथेनॉइक ऍसिड काय मिळाला? याच्यापासून मिळाला इथेनॉइक ऍसिड आणि याच्यापासून कोण मिळेल तुम्हाला? मिथेनॉइक ऍसिड. कोण मिळणार? कोण मिळणार? काय डाऊट? काय डाऊट याच्यामध्ये? अहो इथपर्यंत काही डाऊट आहे का? नक्की 100%. जनरल रिॲक्शन करता का एक? जाऊ दे ठीक आहे चला. CH3 C CH3 डबल बॉन्ड सॉल्व करायचे. H CH3 करा. रिॲक्शन करा. पहिली स्टेप O3 करा. ओझोनोलिसिस केले काय प्रोड्यूस होईल तुमच्याकडे? CH3C CH3 डबल बॉन्ड काढा, ऑक्सिजन जोडा, प्लस CH वरचा CH3 आहे तसाच डबल बॉन्ड काढा, ऑक्सिजन जोडा. समजले? रिॲक्शन इथंच थांबेल का? काय होईल याच्यामध्ये? कशाची ऍडिशन करा तुम्ही समजा H2O2 काय प्रोड्यूस होईल तुमच्याकडे? CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस C डबल बॉन्ड O CH3 आणि इथे येईल तुमचा. सर तुम्ही वरती पण कीटोन लिहिला खाली पण कीटोन लिहिला, कीटोन आहे तसाच राहतो. कीटोनचं कार्बोलिक ऍसिड होणार नाही. फक्त कोणाचं होणार आहे? अल्डिहाइडचं. कोणाचं झालंय फक्त? कोणाचं झालंय फक्त? कोणाचं झालंय फक्त? अल्डिहाइडचं झालंय. कीटोनचं झालंय का? नाही. काय डाऊट? काय डाऊट? नक्की इथपर्यंत समजलंय? नक्की समजलंय? ठीक आहे. आपलं अल्किनच्या सगळ्या रिॲक्शन झालेल्या आहेत. उद्या आपला अल्काईन चालू होईल, प्रिपरेशन ऑफ अल्काईन्स. तिथे या सर्व रिॲक्शनचं पुन्हा एकदा रिव्हिजन होईल. त्याच्यामुळे हे वाचून यायच्या सेम रिॲक्शन्स आहेत. त्याच्यामुळे स्कॅनर स्कॅन करायचं. ओके, नोट्स तुम्हाला भेटून जातील. होमवर्कला डीपीपी येईल, ती डीपीपी मात्र तुमच्या ग्रुपवर आलेली ती सॉल्व्ह करून घ्यायची आहे. ठीक आहे, चालेल. काय डाऊट इथपर्यंत? नक्की. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूया. थांबा, स्कॅन करा, नोट्स मिळतील. कितना है? 54 पेजेस तो है, 53 है. एक पेज पे एक रिएक्शन है, एक रिएक्शन सिर्फ. अभिनंदन. ठीक आहे. त्याला काय झालं आज?